तर बॅट राहिली. तर सुंदर चरित्र आहे. काल आपण तुकाराम महाराजांचे पूर्वजांचं पाहिलं, ईशंभर बुवा आणि आमाईची कथा. त्याच्यानंतर त्यांचे 2 पुत्र मुकुंद आणि हरी याची आपण चर्चा केली. आणि केल्यानंतर ते सगळं भगवतधामात गेल्यानंतर नंतर जो हरीचा मुलगा असतो कोण, विसरले का? विठोबा. विठोबाने भगवंताशी आणि नंतर नवविधा भक्ती केली. त्याच विठोबाच्या परंपरेमध्ये पुढे विठोबाचे पुत्र झाले पदाजी. आणि पदाजी पण हे भगवंताचे अनन्य भक्त होते. त्यांनी पण भक्ती केली. त्यांचं पण चरित्र येते. पदाजीचे पुत्र होऊन गेले शंकर. आणि शंकर पण हे भगवंताचे भक्त होऊन गेले. शंकरचे पुत्र होऊन गेले काना. आणि कानाचे पुत्र होऊन गेले बोलोबा. आणि बोलोबाचे पुत्र आहेत परम वैष्णव संत तुकाराम महाराज. हे वंशावळी. तर बोलोबा यांच्या जीवनाबद्दल संत वाङ्मयामध्ये खूप वर्णन येते. बोलोबा हे भगवंताचे अनन्य, पांडुरंगाचे अनन्य भक्त होते. आणि ते दर 15वाडीच्या एकादशीला पंढरपूरला जायचे पांडुरंगाच्या दर्शनाला. पहिले चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचे. त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेश करायचे, गरुडाचं दर्शन घ्यायचे. विठ्ठल रुक्माईचं जे सगुण रूप आहे भगवंताचं, ते सौंदर्याचं अवलोकन करायचे. आणि असं दरवेळेस ते भगवान पांडुरंगाच्या प्रती खूप सुंदर प्रार्थना, गुणगान करायचे. असं करता करता 25 वर्षे सलग पंढरपूरला गेले. आणि गेल्यानंतर त्यावेळेस त्यांचं वय वार्धक्यामध्ये आल्यानंतर त्यांची भक्ती पाहून, त्यांचं प्रेम पाहून पांडुरंग म्हणायचे, अरे की तू एवढ्या लांब देहून येतोयस, तुला येण्याची गरज नाही. माझं साक्षात स्वरूप नाही का देहूमध्ये आहे. तिथं राहून जरी भक्ती केली तरी मी तुला प्राप्त आहे, तोच अनुभव तुला भेटेल. पण बोलोबाचं जे आकर्षण आहे पंढरपूरच्या प्रती, एकदम जसे नदी समुद्राकडे वेगानं धावते तसंच बोलोबाचं प्रेम नदीप्रमाणे भगवंताकडे धावत असायचं. आणि मग असं करता करता त्यांची पत्नी होती कानाई, बोलोबाची पत्नी कानाई, अतिशय धार्मिक, पतिव्रता आणि वैष्णवांची आणि भगवंताच्या सेवेमध्ये तत्पर असायचे. तर बोलोबाच्या भक्तीमुळं भगवंताने एकदा विचारलं, बोलोबा तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो, काहीतरी वरदान माग. त्यावेळेस बोलोबा म्हटले की भगवंता मला माझ्या जीवनात काहीच नको. जर तुम्हाला काही देत असेल तर माझं चित्त, माझी बुद्धी, माझं मन नेहमी सतत तुमच्या चरणाशी राहावं. आणि जे आमचे पूर्वज ईशंभर बुवा होते त्यांच्या वंशामुळे ते सगळ्यांनी तुमची भक्ती केली, त्याचप्रमाणे माझी पुढची मुलं जे येतील ते पण तुझे अनन्य भक्त राहावं. आणि असा पुत्र द्या की जो तुमच्या नामाचं कीर्तन करू शकेल, प्रचार करू शकेल आणि सर्वसामान्य वेदाचं जे ज्ञान आहे ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचू शकेल, असं तुम्ही मला एक पुत्र प्रदान करा. त्यावेळेस भगवंत म्हणतात, काळजी करू नको बोलोबा, तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे आणि तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. आणि झाल्यानंतर इथे कानाईला दिवस गेले. आणि दिवस गेल्यानंतर त्यांना पहिला पुत्र जन्म झाला. झाल्यानंतर त्याचं नाव ठेवलं सावजी. आणि सावजी जन्म झाल्यानंतर पुन्हा ते जी कानाई होती हळूहळू भगवान पांडुरंगाची भक्ती करीत होती, नाम जप करीत होते, इंद्रायणमध्ये स्नान करत असे 1 वर्ष गेल्यानंतर पुन्हा गर्भधारणा झाली. आणि गर्भधारणा झाल्यानंतर तिला एक अत्यंत आनंद तिला मिळत होता. तिच्या तेजस्वी सौंदर्य वाढत होतं. आणि त्या तेजस्वी सौंदर्यामुळं तिची जी कानाईची तेज कांती वाढत गेली होती. जसे श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये देवकी जेव्हा भगवंताला धारण करते तर देवकीचं सौंदर्य वाढलं होतं. एक भक्त परमपूज्य तुम्ही राधा गोविंद महाराज ऐकले असेल, इस्कॉनमध्ये फेमस व्यक्तिमत्व भागवतमध्ये. ते म्हणतात की कोणी जर भगवंताला धारण करतो ना त्याचं आपोआप सौंदर्य वाढतंय. सौंदर्य म्हणजे आपण जे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन चुन्याचा थर लावतो तो नाहीच सौंदर्य. आपलं सौंदर्य म्हणजे कसं आहे, असं आज मी द्राक्षे खात होतो म्हणलं आपलं सौंदर्य द्राक्षासारखं पहिले टवटीत असतंय, नंतर किसमिस बनतंय, ड्रायफ्रूट बनतंय. म्हणजे बघा ना, हे सौंदर्य आहे जगाचं. पण त्या सौंदर्यानं एवढं देवकीचं पाहून नाही का सगळे आकर्षित झाले. तसंच बोलोबाची जी पत्नी होती कानाईच्या प्रती. म्हणून एक भक्त सांगत होते प्रवचनामध्ये,
हम लोग बाहर से सुंदर है लेकिन अंदर से बंदर है. पण हनुमानजी काय बाहेर से बंदर आहे लेकिन अंदर से सुंदर आहे. म्हणून महर्षी वाल्मिकीने त्यांच्या सुंदरता पाहून नाही का एक सुंदर काढलेलं होतं. कोणती सुंदरता होती काय नव्हती, पण त्यांच्या भक्तीची आणि भगवंताच्या प्रती जे आसक्ती होती ते सौंदर्याकडे पाहून महर्षी वाल्मिकीने ते सुंदर काढलेले. आणि भगवंताने त्यांचं बाह्य सौंदर्य नाही पाहिलं, आंतरिक सौंदर्य पाहिलं. तर त्याच प्रकारे भगवत भक्तीमध्ये राहत असताना आपलं आंतरिक सौंदर्य काय, तर भगवंताच्या प्रती प्रेम करणं, धर्माचं तत्वाचे पालन करणं, वैष्णव सेवा करणं, नामरूपी वाढवणं, ह्या गोष्टीमुळं ते सौंदर्य वाढतं, ती शुद्धता वाढते. आणि अशा प्रकारे बोलोबा जी पत्नी होती कानाई, हळूहळू नाही का त्या गर्भाला धारण केलं, तिचं तेजस वाढवतं. आणि इकडे वैकुंठामध्ये एक चर्चा चालत होती. भगवंताला विचार करतो की हिचं गर्भ धारण झालं, पण कोण्या जीवात्म्याला पाठवायचं हिच्या गर्भामध्ये. आणि मग त्यावेळेस भगवंत एका भक्ताला बोलवतात आणि म्हणतात की माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? ह्या भौतिक जगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा मी अवतरित होतो, पण आता कलियुगामध्ये लोक धर्मनिष्ठ नाही राहिले नाही, भौतिकवादामध्ये लिप्त झालेले आहेत. माझ्या भक्तीमध्ये कोणाला रुची राहिली नाही. सगळेजण इंद्रिय भोगाच्या प्रती त्यांची रुची वाढलेली आहे. म्हणून कोणीतरी जाऊन ह्या धर्माचं तत्व, वेदांचं तत्व कोणाला तरी साध्या सोप्या भाषेत सांगणारा पाहिजे. आणि मग तिथे तुकाराम महाराजाला बोलवतात आणि म्हणतात की हे कार्य तू कर. याचं प्रमाण काय? तर तुकाराम महाराज काल सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. वैकुंठात होते आणि काय सवंगडी खेळणारे म्हणजे भगवंताचे ते कोण होते? संगी होते. आणि मग भगवंताने त्यांना सांगितलं जा. मग तुकाराम महाराज विचारतात कुठे जन्म घेऊ? म्हणजे बोलोबाची जी पत्नी कानाई तिच्या गर्भाचा आश्रय घे. आणि मग संत तुकाराम महाराज बोलोबाच्या गर्भेचा आपल्या पत्नीचा आश्रय घेतात आणि इथे जन्म घेतात. आणि जन्म घेतल्यानंतर हळूहळू 1608 मध्ये त्यांचं अवतरण झालं. आणि अवतरण झाल्यानंतर घरामध्ये बोलोबा आणि कान्यांच्या घरामध्ये शांती, सुख आणि वैराग्याची आणि भक्तीची मोठी खानच प्राप्त झाली. आणि हळूहळू भगवंताच्या प्रतीचा जो भंडारा आहे तो घडल्यासारखा वाटत होता. तर बोलोबा आणि कान्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. असा सुंदर पुत्र भगवंताचा अंश आपल्या घरात जन्मात आला, त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची कोणतेही पार राहिलं नाही. आणि त्यावेळेस भगवान कृष्ण तुकाराम महाराजांच्या हृदयामध्ये प्रगट झाले. आणि झाल्यानंतर त्यांना विवेक, वैराग्य आणि शुद्ध भक्तीचा उदय त्यांच्या हृदयामध्ये लहानपणापासूनच प्रगट केला होता. तर एक भक्त, एक आचार्य आपल्या प्रवचनामध्ये सांगतात की आपण आपल्या मुलांना जन्म देताना मातापित्याची जशी चेतना असेल तसंच मुलं जन्माला येतात. बऱ्याच वेळा लोक त्या चेतनेवर डिपेंडन्स आहे. तुमचं भौतिकवादाची चेतना असेल तर भौतिकवादाचं बाळ जन्माला येईल, पण तुमची शुद्ध चेतना असेल तर तुम्हाला शुद्ध मुलं जन्माला येतात. याचं उदाहरण काय? हिरण्यकशिपू भले बाहेरून आसूर होता, पण जेव्हा नरसिंह पुराणामध्ये वर्णन येत आहे ते तपस्या करा गेले हिरण्यकशिपू, आणि ज्या झाडाखाली ते तपस्या करू लागले तिथं 2 पक्षी होते, नारद मुनी आणि पर्वत मुनी, आणि ते नेहमी नारायण नारायण म्हणायचे. झाल्यानंतर त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला हिरण्यकशिपूने त्या पक्ष्यांना उडून लावायचं. वैतागून घरी आले. आल्यानंतर रात्री पोहोचले, त्यांच्या कयादून तिला प्रसाद वाढला, खाल्लं आणि विचारलं तुम्ही तपस्या करण्यासाठी गेले आणि तपस्या सोडून आले कस काय तुम्ही? त्यावेळेस पत्नीची संग करीत असताना म्हटले की मी ज्या वृक्षाखाली तपस्या करीत होते ते नारायण नारायण म्हणत होते, आणि त्या भावनेमध्ये गर्भधारणा झाली कयोधीच्या गर्भामध्ये, आणि तेच पुत्र प्रल्हाद म्हणून जन्माला आले. म्हणून जी चेतना असेल त्या चेतनेनुसार तसं बाळ भले हिरण्यकशिपू होता, पण ती चेतना कोणती होती त्यानुसार प्रल्हाद महाराजचा जन्म याच्यामध्ये नरसिंह पुराणामध्ये वर्णन येते. आता अशा प्रकारे इथे तुकाराम महाराजांचं झालं आणि हळूहळू भगवंताच्या प्रती साहजिक त्यांचं प्रेम वाढत होतं. म्हणून आचार्य म्हणतात की ह्या जगामध्ये प्रभुपाद एक ठिकाणी वर्णन करतात की या जगामध्ये असे शुद्ध आत्मे येतात, ते बघत असतात की कोणीतरी, आणि भगवतीतेन भगवंत म्हणतात ना योगभ्रिष्ट बीजा येते, ते एक तर ब्राह्मण परिवारात किंवा वैष्णव परिवारामध्ये जन्म घेतात. तर हे ग्रस्ताचं आहे कार्य, याच्यात नाही जास्त. आणि मग हळूहळू ते बालक जन्माल्यानंतर एक दिवस जी कानाई होते 12 दिवसाचं सुतक फुटल्यानंतर
ती पांडुरंगाकडे घेऊन जाते देहूमध्ये आणि पांडुरंगाच्या चरणाशी ठेवते आणि म्हणते हे तुमच्या कृपाप्रसादाने हे बाल भेटलेलं आहे. त्यावेळेस भगवंत रुक्मिणीला म्हणायचं, तू आता काय कर, ह्या बालकाला उचल. आणि रुक्मिणी मातेनं त्या बालकाला घेतलं आपल्या मांडीवर आणि मग भगवंताला विचारते काय नाव ठेवायचं. तर भगवंत म्हणतात तू ठेव, तू ठरव. आणि मग त्यावेळेस रुक्मिणी माता स्वतः या बालकाचं नाव देते तुकाराम. काय नाव ठेवते? तुकाराम. आणि तुकाराम नाव ठेवल्यानंतर रुक्मिणी मातांनी का त्याच्या कानामध्ये मंत्र म्हणले, दीक्षा दिली. दिल्यानंतर ते बालक घेतलं आणि पुन्हा कान्हाईच्या मांडीवर दिलं. दिल्यानंतर कान्हाईला एवढा आनंद झाला की माझ्या बालकाचं नाव साक्षात जगज्जननी लक्ष्मी माता पार्वती आपल्या रुक्मिणी मातांना का माझ्या बालकाचं नाव दिलं. आणि त्या दिल्यानंतर हळूहळू त्यांचा तिसरा पुत्र जन्माला आला. बोलोबा आणि कान्हाई वृद्ध काळाकडे झोपू लागले आणि तिसरा पुत्र जन्माला आला आणि त्या तिसऱ्या पुत्राचं नाव ठेवलं कान्हैया. आणि हळूहळू त्यांचं जीवनामध्ये नाही का वार्धक्यामुळं संसाराच्या प्रती आणि मुलाच्या प्रती अनासक्त वाढत होते. तर पहिला सावजी, दुसरे तुकाराम आणि तिसरं कान्हैया, 3 पुत्रांना त्याने जन्म दिला. आणि मग जेव्हा त्यांनी पाहिलं की केस पांढरे झालेले आहेत आणि हा जो व्यवसाय आपला व्यापार आहे तो कोणीतरी केला पाहिजे, म्हणून त्यांनी जो प्रथम पुत्र होता सावजीला त्यांना सांगितलं की तू हा प्रपंच व्यवहाराची जबाबदारी घे, शेती आणि घराची आणि दुकानाची घे. त्यावेळेस सावजी म्हटले की मला या भौतिक संसारामध्ये माझं आकर्षण नाही आहे, ना मला व्यवसायामध्ये, ना शेतीमध्ये, ना परिवारामध्ये पडायचं आहे. तुम्ही काय करा, ही जिम्मेदारी दुसरं कोणाला तरी द्या. त्यावेळेस बोलोबाने नाही का ती बघितलं की सावजीला वैराग्य आहे आणि मग ह्या तिघांचं लग्न त्या टायमाला लवकर लावून दिलं. दिल्यानंतर सावजीचं मन पत्नीमध्ये पुन्हा सुद्धा लिप्त नाही झालं. साहजिक त्यांचं वैराग्य वृत्ती होती. म्हणून त्यांनी व्यवसायाचा जो भार होता ते संत तुकाराम महाराजांच्या हवाले करून दिला. दिल्यानंतर तुकाराम महाराज व्यवसाय करू लागले. व्यवसाय सांभाळत असताना त्यावेळेस तुकाराम महाराजांचा विवाह झाला आणि पहिल्या पत्नीचं नाव होतं रुक्माबाई. रुक्माबाई लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना दमाग्रस्त होता, अस्थमा होता. म्हणून त्यांच्या आईनं काय केलं, पुन्हा दुसरं लग्न लावून दिलं आणि ती दुसरी पत्नी म्हणजे जिजाबाई. तिला प्रेमानं आवडीपण किंवा आवळीपण म्हटल्या जाते. हा दुसरा विवाह केला. आणि तुकाराम महाराज ह्या 2 पत्नीला घेऊन व्यवसाय आणि दुकान आणि शेती गाडी सगळं करू लागले. हळूहळू त्यांच्या संसारामध्ये, दुकानामध्ये आणि सगळे लोक गुणगान करू लागले की बोलोबा बघा तुमचा पुत्र किती मोठ्या पुत्राने जिम्मेदारी घेतली नाही, पण दुसऱ्या पुत्राने जिम्मेदारी घेऊन तो अतिशय प्रामाणिकपणे व्यवसाय करतो, पैसे कमवतो, परिवाराला सांभाळतोय. आणि त्या गोष्टीमुळे लोक गुणगान करू लागले आणि तुकाराम महाराज पण त्याच्यामध्ये मग्न झाले होते. पण काळ कोणत्याही स्थिती सामान्य ठेवत नाही. जीवनामध्ये चढ उतार येतात. जसं ह्या संसारामध्ये तसं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आता चढ उतार होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून ह्या जगामध्ये तुम्ही संत राहा की भौतिकवादी राहा का कोणी राहा, हे भौतिक संसार दुःखाला माशी असवत नाही. इथे प्रत्येक गोष्ट मनासारखी कधीच होणार नाही. जीवनामध्ये चढ उतार येणार आहेत. ते पारिवारिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो की मानसिक असो, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. आणि मग तुकाराम महाराजांच्या पहिल्या जीवनातला जो फटका बसला, त्यांचे वडील देहत्याग केला. आणि देहत्याग केल्यानंतर दुसऱ्या काही दिवसानंतर पुन्हा आईनं देहत्याग केला, कान्हाईनं. आणि हे दोन्ही देहत्याग केल्यानंतर त्यांना अतीव दुःख झालं. आणि दुःख झाल्यानंतर त्याच्या 1 वर्षानंतर जी सावजीची पत्नी होती तिनं सुद्धा देहत्याग केला. आणि मग तुकाराम महाराजाला संसाराच्या दुःखाबद्दल वेदना होतात. आणि जेव्हा सावजीच्या पत्नीचं दुःख निधन झालं त्यावेळेस सावजीला साहजिक वैराग्य निर्माण झालं. आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी हळूहळू काय केलं, आपलं घरदार सगळं सोडलं आणि भगवंताच्या नामामध्ये, तीर्थयात्रामध्ये आणि मग तीर्थयात्रा करतात एक बनारस काशीला गेले आणि काशीमध्ये ते निवास करून तिथं त्यांनी देहत्याग केला, असं ग्रंथकार वर्णन करतात. आता हे प्रवचन मी जे देतोय, पांगरकर म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मोठे लेखक आहेत आणि आपले इस्कॉनचे वृंदावन प्रभू ह्या 2 पुस्तकाच्या आधारावर आणि तिसरं रेफरन्स जे आहे
ते तुकाराम महाराज आपल्या जीवनचरित्राबद्दल कुठं कुठं अभंगामध्ये वर्णन करतात. या 3 गोष्टीच्या आधारावर हे चरित्र आपण वर्णन करीत आहोत. तर अशा प्रकारे जेव्हा हरिकथामध्ये गेले, इंद्रिय ताबा करून त्यांनी आपला देहत्याग केला आणि मग तुकाराम महाराजांची नाना प्रकार व्यवसायामध्ये हळूहळू हे सगळे गेल्यानंतर त्यांना दुःख झालं आणि मग त्यांच्या व्यवसायामध्ये अपयश येऊ लागलं, दुकानामध्ये, शेतांमध्ये. आणि मग त्यांनी कितीतरी प्रकारचे व्यवसाय बदलले, पण प्रत्येक व्यवसायामध्ये अपयश गेलं, कर्जबाजारी झाले. ते जे सावकार होते घरी येऊन त्यांना भांडू लागले, तंडू लागले आणि हळूहळू त्यांची परिस्थिती एवढी बिकट झाली आणि दिवाळखोर झाले. ते एवढे दिवाळखोर झाले की एक वेळ अशी आली की ते गावकरी सावकारी करायचे, आता खायला सुद्धा मुश्किल झालं. एवढं त्यांच्या जीवनामध्ये चढ उतार झाले. आणि मग हळूहळू ह्या कठीण प्रसंगामधून, ह्या दुःखामधून त्यांना एकच पाहिलं की आता ह्या संसार इथं राहण्यासारखं काही नाही, म्हणून अध्यात्माकडे मार्गाकडे जाण्याची प्रवृत्ती वाढत गेली. आणि लोक त्यांना निंदा करू लागले की ह्या विठोबाच्या नादी लागून यांना नाही का संसाराचा उद्ध्वस्त केला. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांची भक्ती एवढी काही नव्हती. जे सुरुवात होती, पांडुरंगाच्या प्रती आकर्षण वाढत होतं. वाढत असताना ते म्हटले की लोक म्हणते की विठोबाच्या नादी लागून याचं जीवन नष्ट झालं, विठोबानं सगळं काढून घेतलं. जो विठोबाची भक्ती करतो, विठोबा त्याच्या भौतिक संसारातल्या गोष्टी काढून घेतो. म्हणून आपण भक्ती करताना असं नका समजू प्रभूजी माझी प्रगती झाली, भौतिक संसारातल्या गोष्टी म्हणजे प्रगती नाही. भगवंताची कृपा, मी कालच सांगितलं प्रवचनामध्ये, भगवंताची कृपा कधी होती? भगवंत तुमच्या जीवनामध्ये, प्रभुपादाचं उदाहरण घ्या. प्रभुपाद अमेरिकेला गेले, भारतामध्ये होते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे व्यवसाय जे फार्मसी होती, प्रयाग फार्मसी, किती चढ उतार आले प्रभुपादांच्या जीवनात. त्यांच्या पत्नीनं त्रास दिला आणि शेवटी वैतागून संन्यास घेतला. म्हणजे टी एवर मी पाहिजे का, चहा पाहिजे का, मी पाहिजे. ती म्हणली मला चहा पाहिजे, तुम्ही नको. त्यावेळेस संन्यास घेतला. मग पुन्हा वृंदावनमध्ये राहुलेले, एकच कपड्याचा जोड होता, तिथं बी त्यांना जास्त राहू दिलं नाही त्यांच्या गुरुबंधूंना. मग राधा दामोदरमध्ये, तिथून मग दिल्लीला जायचे. दिल्लीमध्ये किती संघर्ष करावं लागलं. असं करता अमेरिकेमध्ये प्रभुपादाच्या जीवनात एक एक गोष्टी भगवंतांकडून घेतल्या. आणि अखेर शेवटी प्रभुपाद लिहितात त्यांच्या लीलामृतमध्ये की भगवंत जेव्हा कृपा करतात ना, सगळं काढून घेतात आणि त्या कृपेवर नंतर त्यांची परीक्षा पाहतात. तसं तुकाराम महाराजांच्या जीवनात झालं. आता आपण एवढ्या लेवलचे नाही, तर हे ऐकायला बरं वाटतंय. आपल्या जीवनामध्ये थोडंसं जरी झालं ना, सत्संग काय, प्रभूजीला भेटणं बंद करू आपण. कारण आपण आहे तर पहिलीचे स्टुडंट आणि हे आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन PhDचे स्टुडंट आहेत. म्हणून भगवंत बी असे आहेत, प्रत्येकाच्या स्थितीनुसार परीक्षा ठेवतात. घाबरून जाऊ नका, नाही तर उद्यापासून प्रभूजी भगवंताची कृपाच नको, आहे तेच बरं आहे. आधीच कृपा लय झालेली नको. पण इथे मग निंदा वाढली आणि मग तुकाराम महाराज हळूहळू त्यांना नाही का त्यांची प्रतिष्ठा गेली, सन्मान गेला, पुरेसे अन्न वस्त्र नव्हते. बघा या जगामध्ये लोक तुमची कधी किंमत करतात? तुमच्याकडे पद आणि पैसा असले की तो किंमत करतात. पद आणि पैसा जाऊ द्या, तुम्हाला कोणी विचारत नाही. तुमचा अनुभव असेल का नाही माहित नाही, पण मी पाहिले परिवारामध्ये. आणि मग त्यांची निंदा वाढत गेली, प्रतिष्ठा गेली. आणि असं करता करता तुकाराम महाराजांच्या पत्नी आवळीनं काय केलं, आता व्यवसाय करण्यासाठी 4 बैल घेतली आणि 4 बैलाला करण्यासाठी प्रवासाला घेऊन गेले. त्याच्यामध्ये काही धान्य घेतलं होतं. नेमकं प्रवासामध्ये 3 बैल मेली. भगवंताने तर परीक्षा चालू केली. तुकाराम महाराज 3 बैल मेले. मेल्यानंतर 1 बैल घरी घेऊन आले. त्यावेळेस आवळी, कारण की पहिली जी पत्नी होती रुक्माबाई, ती शांत होती, ती कधी काही बोलत नव्हती. पण दुसरी जी पत्नी होती आवळी, ती अतिशय दामाजी पंताची ती कन्या होती, अतिशय रागिष्ट कृष्ट होती. आणि म्हणते ह्या मेल्यानं नाही का माझ्या संसाराचं वाटोळं केलंय. आणि असं करता करता भगवंत त्यांची परीक्षा घेऊ लागली. आणि त्यावेळेस हे सगळं बैल मेल्यानंतर आले आणि सगळे लोक दुसऱ्या देऊ लागले. आणि जे सावकार होते, व्यापारी होते, जसं पक्षी चोच मारतो गाईला आणि जखम करतो, तसंच जे सावकार लोक ते तुकाराम महाराजाला वाणीनं आणि शब्दाने नाही का जखम करू लागले. पण त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतात, भगवंता
की आता ह्या संसारामध्ये मला त्रास देणारे भरपूर भेटलेले. तुकाराम महाराज रडू लागले आणि म्हणते, भगवंता मला आता तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही, ह्या जगात कोण आहे? माझे माता पिता बंधू मित्र हितचिंतक तुम्ही आहेत, दुसरं कोणीच नाही. या जगातले सगळेजण स्वार्थी येतात. आणि आणि बघा ना, ह्या जगामध्ये आपलं स्वार्थावर प्रेम आहे. तुम्ही वस्तू चांगल्या दिल्या घेतल्या तर तुमचं प्रेम आहे. वस्तू कमी जास्त होऊ द्या, तुमचं प्रेम आपोआप कमी होते. अनुभव असेल लेडीजमध्ये बघा ना, साडी जर चांगली दिली तर प्रेम आहे बुवा, आणि त्या साडीमध्ये थोडीशी हलकी साडी देऊ द्या, प्रेम कमी होते. इथं बी भाऊबंदकीमध्ये, नातेवाईकामध्ये त्या वस्तू जेवढ्या तुम्ही देत राहाल तेवढं समोरच्याचं प्रेम होतं. म्हणजे व्यक्तीवर प्रेम नाहीये, प्रेम कशावर आहे? वस्तूवर. म्हणजे स्वार्थावर आधारित आहे. वस्तू गेल्या, प्रेम गेलं. तसंच तुकाराम महाराज म्हटले, हे जगातले सगळेजण स्वार्थी येतं आणि भगवंता तुम्ही हितचिंतक, कारण तुम्हाला आमच्याकडून काहीच नकोय. आणि मग हळूहळू तुकाराम महाराज एवढे हतबल झाल्यानंतर भगवंत तुकाराम महाराजाची आतुरतेनं बघतात की माझा भक्त किती आतुरतेनं मला बोलवतोय. आणि मग तुकाराम महाराज काय करतात, धावून येतात. आल्यानंतर एक बैल जो होता तो त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते प्रवासाला गेले आणि प्रवासाला गेल्यानंतर इंद्रायणीच्या काठी त्या प्रवासामध्ये एवढा मुसळधार पाऊस, वादळ सुटलंय, जंगलामध्ये कुठं काही दिसत नाही. आणि एक थैली धान्याची होती, ती नेमकी रस्त्यामध्ये पडून गेली. आणि तुकाराम महाराजांचे जे सोबती होते ते म्हटले की याच्यासोबत जेव्हा जेव्हा राहू, हा नेहमी नाही का याचं तोंड रात्री झोपत नाही आणि स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपत नाही, नेहमी नेहमी विठ्ठल विठ्ठल बडबड करत राहतो आणि याच्याबरोबर नाही का आपली प्रगती होत नाही. म्हणून सगळे त्याचे सवंगडे जे मित्र होते, सोबती होते, ते तुकाराम महाराजाला सोडून गेले आणि एकटे तुकाराम महाराज जंगलामध्ये राहू लागले. जंगलामध्ये होते, पाऊस पडत होता मुसळधार, आणि रडू लागले की भगवंता किती परीक्षा बघतो माझी, आणि या जगामध्ये आता एवढं संकट समाशी आलंय आणि धान्य जर मी घेऊन गेलो नाही तर माझी जी पत्नी आहे ती मला छळ केल्याशिवाय राहत नाही. आतुरतेनं नाही का करीत होते, पण भगवंताला एवढं छोटीसाठी कशाला बोलवायचं. मग तुकाराम महाराज तिथे सतत भगवंताचं नाम जप करीत बसले. भगवंताने पाहिलं की माझा भक्त निस्सहाय्य झाला, त्याला कोणीच मदतीला नाहीये. तर भगवंत शंख चक्र गदा पद्म धारण करून भगवंतासमोर प्रगट झाले, तुकाराम महाराज समोर प्रगट झाले आणि म्हटले, काय तुका काय करतो? म्हणजे भगवंता असं आहे, आता धान्य घेऊन मला नाही की व्यापार करायचा, मुसळधार पाऊस आहे. भगवंत म्हणजे काळजी करू नको. आणि ती धान्याची गोणी त्या बैलावर ठेवतात आणि भक्त आणि भगवंत सोबत चर्चा करत करत येतात. तुकाराम महाराजला खूप आनंद होतोय की भगवंत आले माझ्यासोबत. त्यांना आनंद झाला. भौतिक गोष्टीचा सगळा नाही का ताणतणाव निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर बघतात आता भगवंत अदृश्य झाले आणि इंद्रायणीच्या काठी आल्यानंतर बघतात की इंद्रायणीला एवढा पूर आहे, आता नदीला पार करून जायचं कसं. पुन्हा चिंताग्रस्त असले तर भगवंत पुन्हा एका साध्या व्यक्तीच्या वेशामध्ये आले. म्हणले, हाय ना, नदीला पूर आला तरी पण एक रस्ता असा आहे की त्याच्यावर तुम्ही चालू शकतात. पण भगवंतानं काय केलं, आपलं सुदर्शन चक्र घेतलं आणि जे इंद्रायणीमध्ये ठेवलं त्याच्यावर दिसत नव्हतं. आणि भगवंत पुढे आणि तुकाराम महाराज त्याच्या भगवंताच्या मागे बैल आणि बैलाच्या मागे तुकाराम महाराज असा प्रवास करीत करीत नाही का इंद्रायणीला पार करून देहू गावामध्ये पोहोचतात. देहू गावामध्ये पोहोचल्यानंतर भगवंत अदृश्य होतात आणि जसं गावात बातमी कळते तुकाराम आले, तुकाराम आले, एवढा हे झाल्यानंतर सगळे सावकार, देणेकरी, कर्ज घेतलेले सावकारी सगळे येऊन नाही का पडले. पण त्यांनी बघितलं की बैल मेलेले, धान्य थोडं राहिलेले, आणि मग त्यांची पत्नी पुन्हा त्यांना दोष देऊ लागल्यानंतर सारखं सारखं त्यांना निंदाचं आणि हृदयाला टोचणारे बोलणे ऐकावं लागले. म्हणून एक नीतिशास्त्रामध्ये एक श्लोक येतोय, त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रीमंत माणसाला गरीब व्यक्ती दिसत नाही. बघा, रस्त्यानं जर गरीब असेल ना तो कोणाला दिसून येत नाही, पण जर श्रीमंत व्यक्ती असेल तरी त्याला लांबून नाही का व्यक्तीला श्रीमंत व्यक्ती दिसतो. तर नीतिशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे,
ह्या संसारामध्ये व्यक्तीला बघत नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या धनसंपत्तीला पाहून लोक बघतात. हां, कशावर पाहून? धनसंपत्तीला पाहून लोक तुम्हाला ओळख देतात. तसं तुकाराम महाराजांच्या बाबतीत काय झालं, की ह्या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर लोक नाही का त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करू लागले. आणि मग इथे हळूहळू नंतर त्यांचं संसाराच्या प्रती जी विरक्ती वाढत गेली आणि भगवंताच्या प्रती तल्लीनता वाढत गेली. म्हणून आता काय करायचं, त्या दिवसानंतर त्यांनी दुष्काळ पडला, भयंकर दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये लोकाला खायला भेटत नव्हतं. सगळे प्राणी तडफडून मरायचे, मनुष्य सुद्धा मरून पडायचे. तुकाराम महाराज याच्याकडे जायचे, त्याच्याकडे जायचे आणि म्हणायचे, अहो माझी पत्नी नाही का, मुलं बाळ आहेत, उपाशी मारतात, काहीतरी धान्य द्या. अरे म्हणले, जी अवस्था तुझी आहे तीच अवस्था माझी आहे. आता तुम्ही याच्यापैकी कोणी 1972चा दुष्काळ पाहिला असेल. माझे वडील सांगायचे, हा, जव खाल्लेले आहेत, जव. जव माहित आहे का? हा, ते दिवसातून नाही तर भुसा, हायब्रिड हे म्हणजे 72चा दुष्काळ एवढे भयंकर. आपल्याला ते अजून अनुभव नाहीये, त्याच्यामुळे काही कळणार नाही. तर त्या दुष्काळामध्ये गेल्यानंतर काय करायचं, सगळीकडे हाहाकार वाजला. आणि मग त्यांच्या पत्नीने ठरवलं की काहीतरी व्यवसाय करायचा. दुष्काळातून बाहेर आल्यानंतर मिरचीचा व्यवसाय करायचा ठरवला. आणि म्हणून तुकाराम महाराजांची जी पत्नी होती आवळी, तिनं काय केलं, मिरच्याच्या 4 गोण्या घेऊन नाही का तुकाराम महाराजाला दिल्या आणि त्या बैलावर नाही का ठेवून त्यांना कोकणामध्ये विकण्यासाठी पाठवलं. आणि तुकाराम महाराजांनी त्या 4 गोण्या थैल्या घेऊन नाही का भगवंताच्या पांडुरंगाचं भजन करीत करीत नाही का कोकणामध्ये गेले. आणि गेल्यानंतर जसं तिथे गेल्यानंतर त्याने दुकान लावलं आणि लोक विचारायचं काय भाव आहे, नाही तुमचा जो भाव असेल त्या भावाने घेऊन जा. आणि लोक काय करायचे, मिरच्या घ्यायचे, अहो थोडंसं द्या ना, ते तुकाराम महाराज जास्त देऊन टाकायचे. आणि असं करता करता कोणी म्हणायचं नाही आम्ही पैसे घेऊन येतो, तोपर्यंत मिरच्या घेऊन जातो. आणि मग लोक जसे तुटून पडतात तसे त्या तुकाराम महाराजांच्या मिरच्यावर सगळे तुटून नाही का लोबाडून घेऊन गेलं. कोणी मोजत नव्हतं. काही जण नाही का तुकाराम महाराज आणखीन द्या, तुकाराम महाराज भरभरून द्यायचे, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं घेऊन जा. आणि पण भगवंताचं नाम जप करायचे. आणि अख्ख्या गावामध्ये बातमी पसरली, गावात एक मिरची विकणारा व्यक्ती आलेला आहे आणि तो दान धर्म करतोय. म्हणून काय सांगावं, लोकांना वाटायचं घरी जाऊन पैसे आणूस तर त्या मिरच्या संपत्या. म्हणून ज्याला जे वाटेल तो मिरची लुबाडत गेला. गेल्यानंतर एक व्यक्ती होता, तो गावचा गुंड व्यक्ती होता. आणि त्याने पाहिलं की अरे याच्यात 3 गोण्या तर संपलेली, 1 गोणी राहिलेली. आणि तो दांडगा गुंड व्यक्ती असल्यानंतर सगळ्याला बाजूला केलं. म्हणे बघा तुकाराम बुवा, तुमच्या मिरच्या मी घेतो आणि मी घरी गेल्यानंतर पैसे पाठवून देतो. तुकाराम महाराज म्हणतात की ठीक आहे, तुम्ही पैसे द्या, पण पहिले मला गोणी पाठवून द्या. काय पाठवून द्या? थैली पाठवून द्या. हो मी पाठवून देतो, पण पुढच्या वर्षी, कारण माझ्याकडे पुन्हा मिरच्या ठेवायला हेच नाही. आणि गेल्यानंतर तुकाराम महाराज बघता बघता सगळ्या मिरच्या लुबाडल्या गेल्या, लोकांनी घेऊन गेल्या, कोणी मोजल्या नाही, काही नाही, ज्याला वाटेल ते. तुकाराम महाराज पुन्हा काही नाही, शांत भगवंताचं नाम जप करीत. तर काही लोक गुणगान करू लागले की तुकाराम महाराज किती उदारदात आहेत, सगळ्याला दान धर्म करून टाकलं. काही जण निंदा करू लागले, अरे व्यवसायाला आला आणि इथं काय करू, घरी जाऊन काय माती खाणार का. तर दोन्ही प्रकारचे लोक त्यांची निंदा करू लागले. पण ह्या जगामध्ये निसर्गाचे नियम कोणी ओळखू शकत नाही. माणसाला, प्राण्याला, मुंग्याला बघता जर पावसाळ्यामध्ये पाऊस पडणार असेल ना, तर मुंग्या काय करतात, वारुळाला झाकून टाकतात. पण पाणी फेकणाऱ्या माताजींचा मूड नाही कळू शकत. तसं या जगामध्ये निसर्गाला, ज्या मुंग्यांना निसर्गाचा नियम कळतो, पण मनुष्याला मनातला नियम नाही कळू शकत. कोण मनुष्य कसा कोणासोबत व्यवहार करेल, कपट करेल, दंभ करेल, काही सांगता येत नाही. कधी कोण कोणाला फसवेल. आपण ज्यांना मित्र म्हणतो, नातेवाईक म्हणतात, ते कधी कधी आपला तो गळा घुटून देतात. आता तुम्ही कितीतरी बातम्या बघा. म्हणजे या जगावर ट्रस्टवर्दी कोणीच नाही, वैष्णव सोडून. कारण जो तो आपल्या स्वार्थाला पेटलेला असतो. याचे असे कितीतरी लेटेस्ट मधले न्यूज मधल्या बातम्या बघा ना, मित्रासोबत गेले, दारू पेले आणि मग त्या एका मित्रानं त्याला मारून टाकलं, किंवा दुसरीकडे गेले, काहीतरी ढकलून दिलं. तर या जगातलं प्राण्याच्या मनातलं कळू शकतं, पण मनातल्या माणसाच्या मनातलं नाही कळू शकत. हा नियम आहे ना एवढा डेंजरस आहे. म्हणून ह्या जगामध्ये, सृष्टीमध्ये
असं म्हटलं जातं की मुंगी कमी झाली तर सृष्टीचा इनबॅलन्स होतो. पण या सृष्टीतला एक प्राणी काढला ना, तर सृष्टीला काही फरक पडत नाही. तो म्हणजे प्राणी कोण? मानव. ह्या जगामध्ये सृष्टीला जास्त त्रासदायक कोणी असेल तो माणूसच आहे आणि मनुष्य मनुष्याला मारते. दोन धर्माचे, जाती-जातीचे, धर्मा-धर्माचे, पंथा-पंथाचे, जिल्ह्या-जिल्ह्याचे, राज्य-राज्याचे, देशा-देशाचे कोण आहेत कोणाचे दुश्मन? कुत्र्याला दगड मारला तर धावून येतो. तो नाही तर विनाकारण तो काही करत नाही. पण मनुष्याला तुम्ही रस्त्याने डोळ्यानं पाहू द्या. मी आता काल साताऱ्याला येत होतो आणि मी गाडीत बसल्यानंतर मी भक्तांना सांगत होतो. या साताऱ्याचा मला एक प्रसंग चांगला आठवतोय. 2013 का 14 साली आम्ही बस पार्टीमध्ये डिसेंबर महिना होता आणि डिसेंबरच्या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही जानकीपुरकडून एक परमिशन असते की बाबा एक यात्रा शेवटचं आम्हाला धाम दर्शन करायचं. म्हणून प्रभूजी म्हटले ह्यावर्षी आपण तिकडं सातारा, सांगली इकडे पुस्तक वितरण करूया आणि ह्यावर्षी कोल्हापूरला जाऊया आपण. म्हणले ठीक आहे. म्हणून आम्ही सातारा क्रॉस केला करीत असताना अय्यप्पा मंदिर, अय्यप्पाची काहीतरी त्या दिवशी फेरी होती. तर आमची बोलेरो गाडी, बोलेरोच्या गाडी समोर नाही का एक हिरो होंडा आणि त्याच्यासमोर होंडा सिटी गाडी होती आणि गर्दी होती म्हणून होंडा सिटी थोडी थांबली आणि त्याच्या मागे टू व्हीलर होता त्याला अचानक धक्का लागला. धक्का लागल्यानंतर तो जो होंडा सिटीतला व्यक्ती बाहेर आला, त्यानं पाहिलं की टायर लागलं थोडंसं आणि हे दृश्य आम्ही बघत होतो. मी पुढे बसलेलो होतो आणि बाजूला आमचे मोहन गोपाल प्रवाण आणि 3-4 ब्रह्मचारी बसले होते. बरं त्या टायर होंडा सिटीवाल्यानं थोडं बघा झालं काय ते. त्याने काय केलं, त्या टू व्हीलरवाल्याच्या कानफडीत अशी जोरात मारली आणि काही शिव्या दिल्या, काय झालं माहीत नाही. त्यानं म्हटलं एवढंच झालं आणि तुम्ही एवढं केलं. त्यानं फोन केला की पोरांना की अशा-अशा नंबरची गाडी येतीये आणि मी येतोय, तुम्ही या चला. त्यानं मला मारलं विनाकारण. आणि हे बघित असताना कोल्हापूरकडे जाणारा तो सातारा रस्ता आहे. तिथे गेल्यानंतर ते आले ना 5-6 पोरं. आल्यानंतर जसं त्याने काय केलं, टू व्हीलर पुढे घेतली, ती गाडी स्लो केली आणि त्या पोराने दगड घेतली आणि त्या गाडीला असं फोडलं आणि त्याला बाहेर काढलं. तिची बायको, मुलं ओरडत आणि आम्ही दृश्य बघत होतो. त्याला तर असं कुथाडलं, त्याची बायको ओरडते, कोणी थांबत नव्हतं. म्हणजे त्याला नाही काय चापटाचं काय रिझल्ट द्यायला माहीत नाही. सहन केलं असतं तर किती फायदा झाला असता, पण सहनशक्ती नाही. म्हणून लाईफमध्ये छोट्या-छोट्या गोष्टीचे रिॲक्ट किती होते मनुष्य आणि नंतर काय झालं माहीत नाही. म्हटलं आता याचं बारी आपल्यावर नको, याला महाराज मारा कळटी. साईटला गेलं, पुढे काय झालं माहीत नाही. सांगायचा मुद्दा किती की छोट्या-छोट्या गोष्टी मनुष्य किती ही करीत असते, त्याचं काहीच नाही. आणि म्हणून इथं तुकाराम महाराजांच्या बाबतीत पाहिले की जे क्रूर मनुष्याच्या मनातलं जाणत नाही आणि भक्त आहे ना, भगवंत भक्ताचं मन जाणू शकतात. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज नाही का सगळे हतबल झाल्यानंतर आपल्या भक्तीमध्ये तल्लीनता होते. आणि मग भगवंतानं पाहिलं का रे ह्या लोकांनी नाही का तुकाराम महाराजाला फसवलंय. स्वतः तुकाराम महाराज काय झाले, तुकाराम महाराजांचे सेवक झाले आणि त्याने नाव विठोबा धारण केले आणि गावात फिरले. म्हणे आमचे जे मालक होते तुकोबा, त्यांचा मी सेवक आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या ज्या मिरच्या घेतल्या त्याचे पैसे परतफेड करा. म्हणे अहो त्याने मोजून नाही दिले. तो भगवंत सांगायचे एवढ्या मिरच्या मोजून घेतल्या, एवढ्या एवढ्या मिरच्या होत्या, पाहिजे तर तुम्ही मोजून घ्या. आणि प्रत्येकाकडे जाऊन भगवंतानं मिरच्या मोजून दिल्या आणि त्याचे पैसे घेतले. आणि तू जास्त वरतून घेतले होते ना उचलून हातानं, त्याचं भगवंताने ए टू झेड सगळ्यांचे बिल काढले, ए टू झेड पैसे जमा केले. तर म्हणले अहो तुमच्या मालकानं वाटले. मग आमचा मालक नाही, त्याने वाटले पण पैसे मला पाठवले की यांच्याकडून पैसे जमा कर, कारण माझ्याकडे हिशेब आहे सगळा. गेल्यानंतर सगळ्या लोकांनी पैसे दिले, कारण की जसं तसं डिटेल्स माहिती याला माहिती, याचा अर्थ हा नोकरपक आहे. पण जो गुंड होता तो गेला, त्याच्याकडे गेला, म्हटलं की ते मिरचीचे पैसे आहेत ना ते द्या. म्हणजे कोण्या मिरचीचे पैसे? म्हणे आमच्या मालकाने तुकोबाने दिले. ते नाही हो म्हणले माझे नातेवाईक लागतात, त्याने मला ते असे दान धर्मध्ये. म्हणले नातेवाईक काही नाही, ते मिरच्याचे पैसे द्यावे लागतील. म्हणले नाही देणार, जा काय करशील. तर भगवंत म्हणले तू जर मिरच्याचे पैसे नाही दिले तर मी इथं आत्महत्या करीन, फाशी घेईल. लगेच दोरी घेतली आणि गळ्यात टाकली भगवंताने. गावचे लोक जमा झाले. म्हटले बघ थोड्याशा मिरच्यामुळं ह्या नौकरांना जीव दिला तर तुझी बांधून घे, तरी फरक पडला नाही. म्हणून गावकऱ्याने आणि भगवंताने मिळून त्याला बेदम मारलं. काय असतं ना लात की भूत मानत नाही, तर तसा तो गुंड होता.
सगळ्यांना बडवल्यानंतर शेवटी म्हणले तू पैसे देतो का नाही? तो म्हणला ठीक आहे पैसे देतो. म्हणले किती पैसे द्यायचे? म्हणले जे मिरच्याचे भावाचे आहेत आणि तुम्ही जी गोणी उचलली त्या सगळ्यांचे पैसे तुम्हाला द्यावे लागेल. आणि मग भगवंताने सगळे पैसे घेतले आणि भगवंताने तुकाराम महाराजाकडे आणून जमा केले. आणि जमा केल्यानंतर गावकऱ्याच्या पाटलाकडे दिले आणि पाटलानं म्हटलं की तुम्ही मिरच्या ज्या दिल्या होत्या त्या सगळ्यांचे पैसे. भगवंताला आपल्या तुकाराम महाराजाला नवल झालं की आल्यानंतर. पण हा गुंड नंतर आला. म्हणे का हो तुम्ही त्याला दान धर्म केले, सगळं उदो केला, पण तुमचा जो नौकर होता तो अतिशय डेंजर आहे, पैसे बळजबरी घेऊन गेला माझ्याकडून. पुन्हा जर घेतलं तर भगवंत बाजूला पाहून त्याच्याकडे बघत होते की माझ्या भक्ताला दान देतो. तुकाराम महाराज म्हटले पैसे ते घेतले याचा अर्थ मी तर कोणा नौकर अहो म्हणले माझा नौकर नाही. म्हणे नौकर आहे तुमचा. पैसे नाही म्हणा तर पैसे भेटले, हो म्हणा तर खोटं बोलत. तर तुकाराम महाराज पाहिलं की भगवंत आले आणि सगळ्यांचे पैसे जमा करून घेतले. आणि पैसे घेतल्यानंतर हळूहळू त्या पैशातून काय करायचं आता रस्त्याने निघाले. त्यावेळेस त्यांचे पैसे किती झाले? 260 रुपये 250 रुपये जमा झाले त्या पैशाचा. रस्त्याने जात असताना भगवंताचं नाम जप करीत करीत नाही का कोकणातून बाले घाटातून वापस येत नाही का रस्त्यामध्ये त्याने एक भामटा भेटला. त्याने काय केलं? तांब्याच्या कड्याला नाही का सोन्याचा लेप केला आणि म्हटलं की तुकाराम महाराजाला भेटला. म्हणे अहो सोन्याचं कड आहे, मी तुम्हाला देतोय, तुमच्याकडे जेवढे पैसे आले त्या पैशामध्ये. तुकाराम महाराज म्हणले अहो माझ्याकडे कमी पैसे. म्हणजे जेवढे असेल ते. म्हणजे बाकीचे तुझ्या आल्यानंतर दे. आणि तुकाराम महाराजाला आनंद वाटला की 250 रुपयामध्ये सोन्याचं कडं भेटलंय. माझी पत्नी गेल्यानंतर किती आनंदी होईल की सोन्याचं कडं पाहून. आणि मग ते सोन्याचं कडं घेऊन नाही का तुकाराम महाराज येतात. त्या एका भामट्याने त्यांना फसवलेलं असतं. आणि आल्यानंतर जसं गावात कळतंय तुकाराम महाराज नाही का व्यापार करून आले आणि व्यापाराचे पैसे भेटले. आणि गेल्यानंतर ते म्हटले आता देणे द्या. तर म्हटले अहो सोन्याचं कडं तुमच्या ज्यांचे देणं आहे ना ते घेऊन टाका. मग त्याच्यातला जो सोनार होता त्याने म्हटले बघू तुझं कडं. बघितलं ते त्याने त्या दगडाला घसून पाहिलं तर ते सोनं नाही तर तांबा निघालं. आणि म्हटले सोनं नाही तांब आहे. आणि सगळ्यांनी डोक्याला मारून घेतलं. आणि आवडीला जेव्हा ऐकलं की माझ्या नवऱ्याला कोणी फसवलं, ते म्हणले मी कोणत्या पूर्वजन्मात एवढं पाप केले की मला असा नवरा भेटला. आणि आणि बरं झालं त्या दुष्काळामध्ये सासू सासरे गेले, मुलं गेले, असं झालं. आणि अशा पापाचे फळं मला भोगावं लागतं. म्हणून एवढी ती तुकाराम महाराजांना नाही का दोष देऊ लागले. आणि कर्जदार व्यापारी सुद्धा अतिशय निंदा करू लागले, शिव्या घालू लागले असं. आणि तुकाराम महाराज नाही का सगळ्यांच्या शब्दाचे घाव सहन करू लागले. एकाला सुद्धा प्रतिसाद नाही दिला. आता ही टॉलरन्स शक्ती आहे ना एवढी सोपी नाही भक्तामध्ये. आपण भक्ती करतो ना, आपली भक्ती म्हणजे काय फ्लेक्झिबल आहे. आपलं जर काय परिवार चांगला आहे, खाला प्यायला 3 टाइम भेटतंय, प्रसाद आहे, सत्संगानंतर फ्युचर चांगलं आहे म्हणून शांत चित्तेनं ऐकतो. एवढी भक्ती. आणि आपल्या इस्कॉनमध्ये हाणून मारून भक्त बनवलेले. किती हाणून मारून, ते बी बळजबरी. आणि इस्कॉनमध्ये तर 50 रुपयाचा भक्त, 200 रुपयाचा भक्त, 500 रुपयाचा भक्त. तुम्हाला माहिती आहे? नाही का? जाऊ द्या, चांगली गोष्ट. 30 रुपयाचा भक्त म्हणजे कंठीमाळा घातली, 250 रुपयाचा कुर्ता घातला म्हणजे 300 रुपयाचा झाला, धोती घातली 300ची 600चा झाला. कोणता 50चा असेल, कोणाचा 300चा असेल, कोणा 5. माताजीने गोपी ड्रेस घातला तर 700चा भक्त. हे सगळे बाहेरून भक्त आहे, पण आंतरिक काय? आपल्या स्वभावामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या भक्तीमध्ये आणि येणाऱ्या प्रसंगाला आपण कसं फेस करतो, हे खूप भक्तीचं मोठी पराकाष्ठा आहे. आपली भक्ती म्हणजे काय? तू गोड मी गोड, गोड गोड बोले किंवा गोडंबी, तसं नाही. आणि हळूहळू मग तुकाराम महाराजांच्या सोन्याचं केल्यानंतर ती अतिशय दुष्यंत दिल्यानंतर तुकाराम महाराज सहन करतात. आणि त्यावेळेस काय करायचं म्हणून व्यापारामध्ये शेवटी आवळी म्हणते जिजाऊ, तुकाराम गावाकडे जाते, आपल्या या सोनाराकडे जाते, म्हणते की तुम्ही मला 200 रुपये काय करा, उसने द्या. मग त्या उसने दिल्यानंतर, कर्जाच्या रूपामध्ये दिल्यानंतर
मला परतफेड नाही भेटली तर त्यावेळेस आवळी काय करते, आपल्या घराचे प्रतिज्ञापत्र लिहून देते आणि मग ते पैसे घेते आवडी आणि तुकाराम महाराजांची हवाली करते आणि म्हणते एक काम करा, याच्यापुढे मिठाचा व्यवसाय करा. आणि मग तुकाराम महाराज काय करतात, ते पैसे घेतात आणि आवडी त्यांना बजावून सांगते की आता याच्या पुढे माझ्याशी गाठ आहे तुमची. दम दिलं आणि दमावर प्रेम पण होतं तिचं. आजकाल एखादी माऊली काय म्हटली असते, तुमचा संसार आणि तुम्ही, मी चाललेच माहेराला, मी आहे म्हणून संसार करते, नाही तर दुसरी असली तर पळून गेली असते. सगळ्या बाताची असंच म्हणतात सगळ्या. आणि प्रभूजी पण म्हणतात, ती आहे मी आहे म्हणून संसार केला. आता दुसऱ्याला पर्याय काय, एकूण एकाला सहन केल्याशिवाय पर्याय नाही. कुठे जा तुम्ही. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांची पत्नी कर्ज काढते आणि मिठाचा व्यवसाय करते आणि तो मिठाचा व्यवसाय करताना व्यवसाय केला आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप नफा होतो. बालेघाटामध्ये व्यवसाय करतात तुकाराम महाराज आणि ते व्यवसायामध्ये जे पैसे भेटतात त्या पैशातून ते काय करतात, गुळाची ढेपी घेतात आणि गुळाची ढेपी घेतल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये पुन्हा त्या गुळाच्या ढेपी विकतात आणि गुळाच्या ढेपी विकल्यानंतर त्याच्यातून जे काही पैसे येतात ते भेटतात. पण जे व्यापारी वर्ग होता, त्या गुळ मीठ विकताना म्हणायचे, याला व्यापारच करता येत नाही, कारण नफा तोटा जर व्यापार करायचा असेल तर खोटं बोलावं लागेल आणि त्या खोट्या बोलण्यातून तेवढा नफा भेटेल. पण हा लाखाचे 12,000 करतो, म्हणजे कमवायच्या ऐवजी काय करतो, करतो. पण थोडेफार का घेणं घरी घेऊन येतो. तर व्यापाऱ्यानं पाहिलं की याच्यासोबत व्यवसाय करण्यात काय अर्थ नाही आणि पत्नीला जाऊन सांगितलं, अगं तुमचा पती व्यवसाय करण्याचा अजिबात लायकीचं नाही. म्हणून हे करीत असताना तुकाराम महाराज काय करतात, गुळ विकतात आणि गुळातून पैसे घेऊन येतात आणि गेल्यानंतर रस्त्याने जात असताना गावच्या लोकांना कळतं की तुकाराम महाराज व्यवसाय करून आलेत, देणे देण्यासाठी येतात. पण या रस्त्यानं काय होतं, एक ब्राह्मण असतो आणि त्याच्या गळ्यामध्ये एक लोढणं घातलेलं असतं. जसं इकडे गाई बायला लोढणं घालतं माहिती आहे, लोढणं गाय पळू नये म्हणून, तसं तुकाराम महाराजाच्या गळ्या आपल्या त्या ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये लोढणं घातलेलं होतं. त्याचे केस अतिशय विचाकलेले होते, कपडे फाटलेले होते आणि तो ब्राह्मण सगळ्यांना भिक्षा मागू लागला आणि हे भिक्षा मागत असताना तो ब्राह्मण तुकाराम महाराजाकडे गेला आणि गेल्यानंतर भिक्षा द्या म्हटलं. तर बाकीचे व्यवसाय जे व्यापारी होते त्याने तिरस्कृत केलं त्या ब्राह्मणाला, दान दक्षिणा काही दिली नाही. म्हणले सगळे भिकारी, जर सगळ्याला भिकच वाटत गेलं तर आम्ही दक्षिणा वाटत गेलं तर आम्हाला भीक मागावं लागेल. म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांना हात झटकले. पण तुकाराम महाराजाला दया आली आणि दया आल्यानंतर म्हटले की तुमची अवस्था काय अशी झाली. ते म्हटले की मी माझ्या राजाकडून नाही का 300 रुपये नाही का कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज मी फेडू शकलो नाही. माझ्याकडे 50 रुपयेच आहे, मला 250 रुपयाची गरज आहे आणि नाही भेटलं तर मला राजा दंड देईन आणि पुन्हा जेलमध्ये टाकेन आणि मला खायला नाही, माझ्या पत्नीला नाही, माझा परिवार अतिशय दरिद्र आहे. तुकाराम महाराजाला दया आली आणि ते 250 रुपये देऊन टाकले आणि सोबत गेले महाराज आणि राजाला म्हटले, 250 रुपये घे, ब्राह्मणाला सोड. गेल्यानंतर ब्राह्मणाला नाही का भिक्षा मागून नाही, त्याला खाऊ घातलं, त्याच्या पत्नीला खाऊ घातलं, सगळ्याला संतुष्ट केलं. केल्यानंतर ही बातमी कळती आवळीला आणि आवळीचा तर तळपायाचं मस्तकाला जाते की अरे बाप रे बाप, काय करावं. आणि गेल्यानंतर तिथे एकदम तिचं तळपायची मस्तकाला जातं. पण तुकाराम महाराज बघतात की आता घरी जाण्यात काय अर्थ नाही, पैसे तर गेलेले आहेत आणि आता काय करायचं. म्हणून तिथंच त्या बालघाट्याच्या पुढे तुकाराम महाराज भजन करतात. पण त्याची चिंता काय होते, भगवंत करतात. काय करतात, जर तुकाराम घरी गेले तर आवळी नाही का ती छळ केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा दोषारोपण करेन म्हणून भगवंत स्वतः जातात आणि प्रतिज्ञा पाठवून जेवढे जेवढे कर्ज सावकारी लोक होते त्या सगळ्या कर्ज नाही का भगवंत फेडून टाकतात आणि जाताना 5 मोहरा घरी पाठवून देतात आणि घरच्याला सांगतात व्यापाऱ्याला की जा सांग तुकाराम महाराज दुसरीकडे गेलेले आहेत. तर आवळीला आनंद होतो की अरे काही का होईना सगळ्यांचे कर्ज आणि धान्य पाठवलं. मग ती व्यापाऱ्याला विचारते की माझा कुठे आहे तो येडा, असं म्हणायचे. आता ते त्यांचा लय भाव मोठा, आपण त्याची लेवल नाही करू शकत. तर ते म्हणले व्यापाराला गेलेले येतं, पण इथं तुकाराम महाराज नाही का भीतीपोटी लपून बसलेले होते. जसं एक सरदारजी होते, ते ऑफिसमध्ये शेरसिंग म्हणायचे त्यांना.
आणि त्याचा दरार एवढा असायचा की सगळे ऑफिसमध्ये घाबरायचे. एक दिवस ऑफिसमध्ये त्याच्या बॉसनं म्हणजे सरदारजीनं त्याच्या बॉसला म्हणलं की घरी जेवायला या आमच्याकडे. नंतर तो शेरसिंग नाही का आपल्या बॉसला घेऊन घरी घेऊन आला. आल्यानंतर अतिशय शांतचित्ताने बॉसला वाढलं. बॉस पण खुश झाले, जेवण झाले. बोले, यार सर शमशेर सिंह, ऑफिस में तो सब लोग डर जाते हैं, आप शेर की तरह रहते हो ऑफिस में, लेकिन मैं देखता हूँ घर में आने के बाद आप बहुत शांत शांत लग रहे, शेर सिंह का क्या हो गया ऐसा? बोले, प्रभु जी क्या होता है सर जी, ऑफिस में मैं तो शेर हो, लेकिन घर में आने के बाद दुर्गा सवार हो जाती मेरे ऊपर. काय दुर्गा सवार हो जाते. बसली मग शांत होत. तसं तुकाराम महाराज एकदम शांत बसले आणि झाल्यानंतर त्यावेळेस भगवंत काय करतात, त्यांचं रक्षण करतात. आणि खूप दिवसानंतर तुकाराम महाराज घाबरत घाबरत आतात. पण त्यावेळेस आवळीचा राग शांत झालेला असतो. हां, आणि मग त्यावेळेस तुकाराम महाराज एक अभंग गातात, की बघतात की भगवंत किती दयाळू येतं, किती कृपळ आहेत, की माझ्यावरचं संकट समस्या किती जरी आली तर ते पार करतात. आणि त्या प्रेमापोटी एक अभंग म्हणतात, विठ्ठल किती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठल उभा राहावा विठेवरी, अनंताचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाशा. म्हणजे या अभंगामध्ये काय म्हणतात, विठ्ठल किती गावा म्हणजे किती गाऊ मी, ज्या भगवंताचं माझं रक्षण केलेलं आहे, मी किती गुणगान केलं पाहिजे. विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठलाला कुठं घ्यावा, चित्तामध्ये घ्यावा. त्याच्यानंतर विठ्ठल उभा पाये विठेवरे, अशा विठ्ठलाला मी काय करावं, नेहमी विठेवर उभा राहावा. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथाचा, ज्याला ह्या जगातले सगळे अनाथ आहेत, जो भगवंताची भक्ती करतो तो सनाथ आहे, जो भगवंताची भक्ती करत नाही तो अनाथ आहे. कारण की अनाथ असेल ना, त्याला कोणी, जसं मी अनाथ आश्रम मध्ये जातो, त्यांना कोणी येत नाही, लोक येतात थोडेसे कपडे निघून देतात, असं दया माया प्रेम कोणी नसतं. पण जे सनात असतात, ज्यांना माता पिता असते, त्यांना खायला प्यायला असते, काळजी असते, त्याच्या सुखदुःखामध्ये इन्व्हॉल्व असतात, तसं जो भगवंताची भक्ती करतो, भगवंत काय करतात, त्याला सनात करून टाकतात. आणि दुसरं जे अनाथ आहेत ना, ते दुःख भोगत राहतात. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, अनाथाचा बंधू कोण आहे, पांडुरंग आहे. कृपा सिंधू, तुमच्यासारखं कृपा सिंधू कोणी नाही. आणि तोडी भाऊबंद यमपाशा, की तुम्ही अनाथ, मी अनाथ असलं तरी पण तुम्ही सनात असल्यामुळे यमपाशातून तुम्ही मुक्त करतात, असं तुकाराम महाराज ह्या साक्षात्कारानंतर वर्णन करतात. आणि मग पुढे ते म्हणतात, तोची शरणगती हा विठ्ठल मुक्तीदाता. ह्या जगामध्ये शरणागत घेणारा आणि मुक्त जाणारा कोणी असेल, विठ्ठल आहेत. विठ्ठलच या संत समागणे, विठ्ठल कुठे जर पाहायचं असेल तर कुठं भेटल, संताच्या संगमामध्ये भेटल. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधीली विठ्ठल नामे. म्हणजे गुणाची निधी कोण आहेत, पांडुरंग आहेत. आणि गुणाची सिद्धी कोण आहेत, भगवंत आहेत. सर्व सिद्धी, ह्या जगातल्या सिद्ध्या ज्या असतात ते कोणत्या सिद्धी, भागवतामध्ये सांगितले, समसिद्धी हरितोषणम. जी सिद्धी तुम्हाला भगवंताला प्रसन्न करते, आपल्या भक्तीनं भगवंताला, तर ह्या सर्व सिद्धी काय, भगवान पांडुरंगाला प्रसन्न करणे. लागली समाधी विठ्ठल नामे. समाधी कुठं लागते, नामामध्ये. आपली समाधी कुठं लागते, IPLच्या मॅच मध्ये, टीव्हीच्या मालिकामध्ये किंवा राजकारणामध्ये. भगवत नामामध्ये चित्त आणि समाधी अजिबात लागू शकत नाही. एक माळा करतात तरी 10 वेळा लोक वरून माळा काढून बघतात. कधी संपल ती, कधी. पण नोटा मोजताना त्याला किती आवाज जाऊ द्या, थुका लावलो नोटा मोजतो, त्याला आवाज द्या, अजिबात विचलित होत नाही. पण ते जाप करताना बाबा बाबा त्याचं मन एवढं भयंकर पळते. माझं तर पळतंय, तुमचं पळत नसेल माहित नाही, कराडवासियांचं किती डेंजर मन आहे. म्हणजे एक माताजी मंदिरात येते, म्हणजे प्रभूजी जपामध्ये मनच लागत नाही हो. म्हणलं माताजी नोटा मोजताना मन लागतं, हो लागतं ना प्रभूजी. म्हणलं जी गोष्ट आवडते त्याच्यात मन लागतंय, ज्या गोष्टीत मन लागत नाही ना, आवडत नाही ना, त्याच्यात मन लागत नाही. तर ती आवड निर्माण, आणि ती आवड कुठं होईल, भगवंताचे वारंवार जप केल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि मग ते म्हणतात, लागली समाधी विठ्ठल नामा घेता झाले सुख.
तुकाराम महाराज म्हणतात समाधीत लागले, तर समाधी याचा अर्थ काय? सुख सुद्धा मला कुठं भेटते? नामामध्ये. आणि गोडावले सुख मुख तुका म्हणे. आता तुमचं सुख तर भेटलं, पण तुमच्या रूपामध्ये सुद्धा जे सुख आहे ना, मला तुमच्या रूपामध्ये भेटते. आणि हे करीत असताना त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या आतुरत भावनेनं दुसरे एक अभंग असतात. ते म्हणतात, नाम संकीर्तन पाय साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. काय असं नाम जप केल्यानंतर काय होईल? एखाद्या भक्तानं प्रश्न विचारला महाराजांना. तर नाम साधं सोपं आहे भगवंताला प्राप्त करणं. जळतील पापे जन्मांतरचे, न लागे सावेसे जावे वनांतरा. मनात जायची गरज आहे का? कोणी येणार आहे का आमच्या सोबत? कोणी येत नाही. एक दिवस यात्रेला चाललं तर 10 वेळा प्लॅनिंग चालते आपली. काही जण यात्रेत येतात, पण यात्रेमध्ये सुद्धा प्लॅनिंग करीत बसतात. म्हणजे फिजिकली आपण यात्रेत असतो, पण मेंटली कुठं असतो? घरात असतो. पण तुकारामाने न लागे सावेसे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मी नेहमी लोक जे जप करत नाही, मी हा अभंग नेहमी सांगतो. मला ज्यांना पैसा पाहिजे ना, पैसा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी अशी घरात कोणाच टिकत नाही. नारायणाला धरून ठेवलं की लक्ष्मी आपू येते. आणि त्या नारायणाला कसं बोलवायचं? नाम संकीर्तन पायी साधन सोपे जळ. नाम जप केला तर नारायण येतो. कारण यत्र गायंती मत भक्ता तत्रिष्टामी नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करतात त्या ठिकाणी मी निवास करतो. आणि ज्या ठिकाणी नारायण येतात त्या ठिकाणी लक्ष्मी. म्हणून लोक हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आटपाट नगरात एक राजा होती, श्यामला नावाची कन्या होती. तुम्ही लक्ष्मीची निस्ते पूजा करीत बसल्या, नारायण कधी ठीक नाही. आपली मेंटॅलिटी कशी रावणासारखी. आपल्याला सीता पाहिजे, राम नकोय. त्यामुळे सीता टिकत नाही, लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मीची पूजा नारायणासोबत केली. लक्ष्मीचे 2 वाहन आहेत, एक गरुड आणि दुसरं घुबड आहे. जी लक्ष्मीची एकांतात पूजा करतात ती घुबडा बसून येते. मला कधी कधी दीपोळीत प्रश्न पडतो, सगळे लोक खिडक्या दारा उघडतात, लक्ष्मीला प्रश्न पडतो कोणाच्या घरात शिरायचं आणि कोणाच्या बाहेरातून बाहेर निघायचं. म्हणून ती घुबडानं नाही का स्पीडमध्ये आतमध्ये जाते दुसऱ्या घरात. मला इथे एक जण यापारी म्हटलं, प्रभूजी आता पूजा कोणाला पैसे देऊ शकत नाही. मला घ्यायचा अधिकार आहे तुला, द्यायचा तर नाही पण घ्यायचा काय? तर ती लक्ष्मी कधी टिकेल? जेव्हा नारायणासोबत आल्यानंतर ती गरुडावर बसून येते. आणि एकटी पूजा करताना तर ती घुबडावर बसून येते. म्हणून आपल्या घरात जरी लक्ष्मी टिकवायचा फॉर्म्युला काय? नाम जप करा, नाम बरोबर भगवंत येतात, भगवंताबरोबर लक्ष्मी येते. लोकांना हे अभंग लय आवडतो. प्रभूजी लय भारी सांगितलं बरं, आता आम्ही आजपासून हेच करणार. बघ कर बाबा, काहीतरी कर, आमच्यावर उपकार कर, देवावर उपकार कर. सुखे तो घरा नारायण, ठाईची बसून करा एक चित्त, आवडे अनंत आवडावा. तुका रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सर्व काळ. यावून आणि असत अनेक साधन, वाहत असे विठोबाशी आण. दुसरं काहीच नाही. तुका म्हणे सोपे सर्वविन शान, तोच धनी घेतोय ते. तुकाराम महाराज किती अभंगातून आपल्याला आतुरतेनं सांगतात की एवढं आहे. लोक निस्ते पाठ करतात पोपटासारखे. स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवर. आणि जसा अभंग संपला की स्वर्ग सुखाचा आगर कुठं? तंबाखू मध्ये. स्वर्ग सुखाचे आगर कुठे घेतात तुम्ही? तुम्हाला भेटला का? संप्रदाय नाही माताजी, संप्रदायाचा दोष नाही. संप्रदाय चांगले, व्यक्तीचा दोष आहे. तुम्हाला सुख कधी प्राप्त भेटलंय? ज्यांना सुख भेटलंय ते आनंदी घेतात. आपल्याला अजून तो आपण निस्ते पोपटासारखं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. लगेच मोबाईल काढून बघतो, स्वर्ग सुखाचे रूप पाहता लोचनी. कोणतं रूप पाहतोय भाऊ तू? टीव्हीच्या किंवा इंस्टा रील, फेसबुक. तुला तिथं सुख भेटतं, पांडुरंगाच्या दर्शनामध्ये नाही भेटत तुला. अरे बाबांनो, त्या अभंगाचं मतितार्थ आणि ते सुख अनुभव घ्यायचा असेल तर महाराजांनी जे दिलेले तत्व आहे ते जर पालन केलं तर तुम्हाला सुख भेटल. नुसतं पाठ करणं वेगळं आणि घरात आल्यानंतर पुन्हा तुम्ही कुठं सुख शोधतात? वस्तूंमध्ये, शेतीमध्ये, नाण्यामध्ये, सोन्यामध्ये, पैशामध्ये, प्रतिष्ठेमध्ये सुख शोधतात. तुम्हाला भक्तीमध्ये कुठं सुख भेटलं? अनुभव कुठं भेटलेला आहे? आपण अनुवाद करतो, अनुभव घेत नाहीत. म्हणून स्वर्ग सुखाचे आगर बाप रुक्मा देवीर. त्याने स्वर्ग सुखाचा आगर दुसरीकडे नाही सांगितलेला आहे. कुठे सांगितलं? बाप रुक्मा देवीर. तो पहा विठ्ठल बरोबा, तो पहा माधव बरोबा. रूप पाहता लोचनी.
रूपानं भगवंताचं रूप आपण किती मिनिटं रूप पाहतो भगवंताचं, एकदम क्विकली दर्शन घेतो. जसं आम्ही काळेराम मंदिरात जात असतो नाशिकला, काही माऊले येतात, असं खडीसाखर शेंगदाणे असे फेकतात, असं दर्शन घेतात, असं दर्शन घेऊन स्पीडनं बाहेर जातात. अरे जा बघा त्या पांडुरंगाचं, रामचंद्राचं, कृष्णाचं दर्शन कसं घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे दक्षिण भारतामध्ये उडपी कृष्ण आहे. सकाळी जेव्हा संन्यासी जातात ना दर्शनाला भगवंताच्या वर्शिपला, तर त्यांच्यासमोर एक पुजारी पाण्याची धार ओतत नेत असतो 3:30ला. ते संन्यासी त्या धारेला पाहत पाहत पहिलं दर्शन उडपी कृष्णाचं पाहतात. इकडे तिकडे अजिबात पाहत नाहीत. कुठं पाहतात? पहिलं जर दर्शन असेल तर उडपी कृष्णाचं पाहतात, नंतर बाजूला पाहतात. आपण कोणाचं दर्शन घेतो सकाळी सकाळी? मोबाईल. कोणी किती पाठवलाय त्याच्या, म्हणून माझ्या मोबाईलच्या फेसवर भगवंताचा फोटो आहे. आमच्या मंदिरामध्ये सुकुमार गोरुप्रो ते प्रवचन जरी करीत असेल आणि कुठं जरी बसलं तर राधा मदन गोपालचा फोटो कंपल्सरी ठेवतात आणि मग ती भगवंताचं रूप पाहतात. तुम्हाला एक घटना सांगतो, ही माझ्या प्रवचनामध्ये बऱ्याच वेळा रिपीट झालेली. वृंदावनमध्ये आपले एक ब्रह्मचारी होते, एका ब्रजवाशांच्या घरी थांबले होते आणि थांबल्यानंतर 2 मुली, एक 7वीला आणि एक 5वीला मुलगी होती. ती रोज एका रूममध्ये ब्लँकेट घेऊन दुसऱ्या रूममध्ये जायचं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. त्या प्रभूजीला राहवलं नाही की अरे ह्या मुली रोज ब्लँकेट घेऊन इकडून तिकडं का जातात. तर त्यांनी सांगितलं, लाली इधर आ. म्हणजे त्या मुलींना लाली म्हटलं, इधर आ. क्या आप क्या करते हो सुबह सुबह, अब ब्लैंकेट लेके ये रूम से वो रूम में क्यों जाते हो? बोले प्रभु जी हमारे महीने का है, जब भी आप सुबह उठते हो तो पहले ठाकुर जी का दर्शन करना और बाद में दूसरों का दर्शन करना. आज त्या मुली दिल्लीमध्ये आहेत, चांगल्या पोस्टला आहेत, पण त्यांचा नित्यनियम काय माहिती आहे का? त्या सकाळी उठल्यानंतर पहिलं भगवंताचं दर्शन घेतात, नंतर जीवनाचं कार्य करतात. लोक म्हणतात याचं तोंड पाहून माझा दिवस खराब झाला. नाही भाऊ, आपलं तोंड पाहून लोकांचा दिवस खराब होतो. म्हणून कोणाचा दिवस खराब करण्यापेक्षा किंवा आपला होण्यापेक्षा या जगामध्ये एकमेव दर्शन घेण्याचं कोणी असेल तर भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. पांडुरंग घ्या, विठ्ठल रुक्माई घ्या, राधा मदन गोपाल घ्या, तुम्हाला जे विग्रह आवडतात, जगन्नाथ बलदेव सुभद्रा, गौरनिताई, राधा श्याम सुंदर, राधा गोविंद देव, ज्यांचं आवडतंय रात्री झोपताना त्यांचं दर्शन घ्यायचं. डोळे बंद करताना भगवंता तुझं रूप पाहून झोपतोय आणि सकाळी उठल्यानंतर पहिलं दर्शन. भक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टी करा, मोठ्या गोष्टी अजिबात करू नका. छोट्या छोट्या गोष्टी करा, सवय लावा, हॅबिट्स करा. रात्री झोपताना भजन ऐकायचं एखादं, त्या भजनामध्ये झोपा, चांगलं स्वप्न पडतंय. लोक म्हणतात स्वीट ड्रीम. कसे स्वीट ड्रीम? दिवसभर रील पाहिल्यानंतर काय ड्रीम पडणार आहे? अरे आम्ही मंदिरात राहून आम्हाला चांगले स्वप्न कधी पडत नाही, तुम्ही तर संसारात राहून तुम्हाला काय पडणार आहे? मी जर स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कपट नाही. मी तुम्हाला फसवू शकेल पण माझा बाप मला फसवील ना, इथं बसलेला आहे. एवढं सोपं नाही हो. लोक म्हणतात आम्हाला देव दिसला. भाऊ तुला देव दिसला तू तर संसारात येणारच नाही. हे देवाची हे जाऊ दे, मला त्याच्यात नाही जास्त याचं बोलण्यासारखं खूप आहे. म्हणून तुकाराम महाराज इथे नामाचं वर्णन करतात. आणि आणखीन ह्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी 2 अभंग महाराज घेतात. विठ्ठल माझा जीव, विठ्ठल माझा भाव, कुळ धर्म देव विठ्ठल माझा. याच्या पुढे तुकाराम महाराज काय करतात? हातबल होतात. ते म्हणतात या जगात आता कोणाशी राहायचं नाही. ते काय म्हणतात? विठ्ठल माझा जीव. माझा जीव कोण आहे? विठ्ठल. विठ्ठल माझा भाव, जे काही असेल काय भाव आहे या संसारातला विठ्ठल आहे. विठ्ठल माझा कुळ धर्म देव, माझा कुळ धर्म कोण आहे? विठ्ठल आहेत. विठ्ठल माझा गुरु, विठ्ठल माझा तारू, माझे गुरु कोण आहेत? विठ्ठल आहे. आणि तारू म्हणजे पार करणारा विठ्ठल आहे. उतरले भव तारू भव पारू नदियाचे, या भौतिक संसारातून पार करणारे कोणी असेल तर विठ्ठल आहे. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझे पिता, विठ्ठल चुलता बहीण बंधू. म्हणजे या संसारात त्यांनी नातेसंबंध कोणाला जोडलंय? विठ्ठलाला. मग आपण म्हणतो नाही संसारातले रिलेशनशिप कसे आहेत माहिती आहे का? जोपर्यंत डोक्यावर केस आहे ना तोपर्यंत याला महागडा शॅम्पू असतो, महागडं तेल असतं. पण जसा केस तुटला रे तुटला की ती ब्युटी पार्लर मधून घरून घेऊन येत नाही, आपण फेकून देतो. तसंच या जगातले संबंध जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत ही माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, माझे आई वडील आहेत,
माझी बायको आहे, माझा नवरा आहे, माझे मुलं आहेत. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत संबंध आहेत. प्राण निघून गेल्यावर गेला की ते संबंध कोणी काळानुसार लुप्त होऊन जातात. म्हणून एक ध्यानात ठेवायचं, आपलं कोण आहे आणि आपण कोणाचे आहेत. आपलं कोण आहे. मग तो म्हटला तो माझा आहे, तर मी गेल्यानंतर येणार आहे का? मी त्याचा आहे, तो गेल्यानंतर तुम्ही जाणार आहेत का? ह्या जगातले संबंध 60-70. याचा अर्थ उद्यापासून कठोर वागायचं असं नाही. त्याचा जो मी आज सकाळीच प्रिन्सिपल सांगितला मीटिंगमध्ये, भक्ती करीत असताना आपल्याला लव आणि केअरिंग करायची डिवटींची, पण त्याबरोबर लव आणि केअरिंग करत असताना दुसरा आपला पैलू भगवंताच्या प्रती आसक्त वाढवणार आहे. कारण की या जगातले संबंध टेम्पररी आहेत, पण जे इटर्नल शाश्वत संबंध ते पांडुरंगाच्या प्रती आहेत. ते आपल्याला वाढवायचा तो मुद्दा होता. म्हणून अशा प्रकारे तुकाराम महाराज काय म्हणतात, चुलता बहीण बंधू विठ्ठल जन विठ्ठल माझे मन. हे नातेवाईक संबंध कोण आहेत? विठ्ठल आहेत. आणि जन कोण आहे? मन काय आहे? विठ्ठल आहे. स्वैरा सज्जन विठ्ठल. सगळे स्वैरा सज्जन कोण आहेत? विठ्ठल आहेत. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, न विसरती गावा जाईन त्यांच्या. न विसरता मी त्यांच्या काय करीन? गावा जाईन. कारण विठ्ठलाला सर्व काय म्हटलं होतं. हे साहजिक त्यांचं अट्रॅक्शन भगवान पांडुरंगाच्या प्रती होते. आणि म्हणून तुकाराम महाराज त्या दुःखांना प्रसंग देऊन, तोंड देऊन, देवाला दोष न देता भगवंताची त्यांनी काय कृपा समजली. काय कृपा समजली? की भगवंता आता जोपर्यंत ह्या व्यक्ती होत्या, वस्तू होत्या, तोपर्यंत मी त्यांना सगळं मानायचो, पण हे सगळेजण गेले आणि सगळ्यांना मला त्रास दिला. आता याच्या पुढे तुम्ही माझे सर्व काय असल्यामुळं तुमची माझ्यावर कृपा झाली, आणि त्यामुळं त्या कृपेचा फायदा हे झाला की आता मला कोणाच्या प्रती काही राहिलं नाही, तर माझ्या जीवनाचे सर्व काही तुम्ही आहेत. आणि असं केल्यानंतर तिथे भगवंत तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता ह्या तुझ्या कृपेची खूण आहेत. आणि कृपेची खूण असल्याचे लक्षण तुकाराम महाराज आता अभंगामध्ये वर्णन करतात. तर कोणी म्हटलं माझ्यावर भगवंताची कृपा झाली, तर हा अभंग आठवायचा. एवढा सोपा नाही बरं. मी जेव्हा वाचत होतो तर माझ्या अंगावर काटे येत होते की भगवंताची कृपा एवढी सोपी नाही, खूप डेंजरस आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, देवाची ते खुना आता त्याचा धंदा, पडे चिरा संसाराची. देवाची कृपा झाली, त्याच्या संसाराच्या काय होत्या? चिरा पडतात. धंदा कसा होतो? चोपट होऊन जातो. हे पहिलं लक्षण महाराज सांगतात. दुसरं, देवाचे ते खुना करावे वाटोळे, आपण वेगळा राहिने दे. काय करतात? भगवंत संसाराचं सगळं वाटोळ करून टाकतात भक्ताचं. कारण का? संसारातलं वाटोळ झालं तर एक चित्त माझ्यावर राहील. म्हणून नारद मुनी, एकमेव नारद मुनीचा आश्रय होता आई. भक्तिवेदांतीची सेवा केली आईने आणि नारद मुनीने, पण त्यांच्या आईला सर्पदंश झाला. आणि झाल्यानंतर त्यांची वाळल्यानंतर नारद मुनींचे काय वाक्य होते की भगवंत धन्यवाद, माझ्या आईच्या प्रती जे स्नेह होता त्यामुळे आता मी तुझ्यावर निर्भर झालो, आणि हे तुझ्या कृपेची लक्षणं आहेत. आणि यवन कुंती महाराणी भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये म्हणते की भगवंत तू सोडून मला कोणाची आसक्ती नको. ते म्हणले तुझा माहेरचे आणि सासरचे, पांडवाच्या प्रती पण नको आणि माहेरचे पण नको. मग भगवंत म्हणा मी नाही, माहेरचे सासरचे तू सोडून कोणीच नको. कारण की ना मुलांच्या प्रती स्नेह वाढेल म्हणून ते नको, आणि माहेरच्या प्रती भाऊ वसुदेव आणि देवकी भाऊजाई भाचे सगळे, पण या सगळ्यांच्या प्रती मन भटकलं तर तुझं स्मरण होत नाही. पण तुझ्याशिवाय दुसरं कोणी नको. हे कितीतरी उदाहरणं आहेत. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की तू आणि मी आता एकत्र राहणार, आता मला दुसरं कोण नाही. तुझ्या भजनामध्ये तू मालक आणि मी तुझा स्वामी. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, देवाची ते खुना गंतो नेदी आशा, ममतेचा पास शिवीना. आता तुझी खून काय की या संसारातला मोह, पाशा, ममत्व सगळं नष्ट झालं, मला नको. देवाची ती खुना तोडी माया जाळ, नाही सकळ जगत हारी. सगळ्यातल्या माया मोह सकळ काय केलं? तोडून टाकलं. पहा देवा ही बळकुले स्थाळ, तुका सकळ चिन्ह. म्हणतं भगवंत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, सगळं बळकवून घेतलं आणि आता सकाळामध्ये तू आणि मी असणारे, ही देवाची कृपा असल्याची लक्षणं आहेत. तर असं वर्णन केल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनात वैराग्य निर्माण होत आहे. आणि वैराग्य झाल्यानंतर त्यांचं परमार्थावरती एवढं आकर्षण वाढतंय
आणि त्याबरोबर त्यांचा पहिला पुत्र तुकाराम महाराजांचा जो असतो संतोष, तो वारतो आणि त्याची पत्नी वारते. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, धिक्कार असो या संसाराचा, या संसाराने मला सुख कमी आणि दुःख जास्त दिलं. आणि मग तुकाराम महाराज जीवनातलं एवढं वैराग्य वाढलं आणि त्यावेळेस तुकाराम महाराज एवढे अभंग रचना करतात आणि या संसाराचा, या परिवाराचा, समाजाचा एवढा तिटकारा येतात, त्यांना किळस येते, तिटकारा येतो. आणि म्हणून या संसारापासून विलक्त राहण्यासाठी तुकाराम महाराज आता घरदाराचा त्याग करतात आणि कुठे जातात, भंडाऱ्या डोंगरावर जातात. आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर तिथे भगवान कृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी ध्यान करतात. ध्यान करीत असताना ते डोळे मिळून भगवंताला याचना करतात. ते म्हणतात की हे रुक्मिणीपती, माझं ध्यान कसं करावं हे मला माहीत नाही, तुझी स्तुती कशी करावं हे मला कळत नाही, तुला कसं प्राप्त करावं मला माहीत नाही, माझ्याकडे मंत्र नाही, क्रिया नाही, भक्ती नाही, सगळं मी अज्ञान बालक आहे, मला मार्गदर्शन करा. आणि या भावनेतून तीव्रतेनं तळमळ करीत असताना 15 दिवस नाही का तुकाराम महाराजाचे गेले. आणि 15 दिवस झाल्यानंतर ती तळमळता आणि उपाशी राहून एकच ध्यास होता, केवळ मला भगवंत भेटाव. आणि गेल्यानंतर तुकाराम महाराज याला प्रमाण म्हणून एक अभंग देतात. ते म्हणतात की 15 दिवसा माझे झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निरंकार. 15 दिवसानंतर काय झालं, मला साक्षात्कार भेटला. आणि कसा भेटला, निरंकार. निरंकार म्हणजे याचा अर्थ काय, भौतिक आकार नसलेला. निर्गुण निराकार ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती का, निर्गुण म्हणजे भौतिक गुण नसलेला, आणि निराकार म्हणजे काय, भौतिक आकार नसलेला. त्यांचं रूप कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप असं रूप आहे. आणि मग तुकाराम महाराज पुढे म्हणतात, भामगिरी पठरी वस्ती जाणे केली, वृत्ती स्थिरवली प्रब्रह्मे. मी भामचंद्र डोंगरावर गेलो आणि माझं स्थिर झाली आणि कोणाच्या प्रती, प्रब्रह्म. निर्वाण जाणूशी असणे घाले, ध्यान आरंभिले देवा माझे. आता मी ध्यान करण्यामध्ये लिप्त झालो आणि ह्या ध्यान करीत असताना माझ्या जीवनात काय झालं, सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पीडा झाली सकाळाशी. मी या 15 दिवसात ध्यान करीत असताना मला शारीरिक वेदना झाल्या, पण त्या शारीरिक वेदनाबरोबर काय झालं, सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले. आपल्याला जर इंचू चावला, ऊन लागलं तर आपण कुठं पळालो असतो, आपण जप करताना बी एसी रूम बघतो, कम्फर्ट झोन बघतो. जेवढं कम्फर्ट झोन राहू ना तेवढं भगवंत नाही. भक्तीमध्ये स्ट्रगल करणे. सर्प इंचू याने काय केलं, झोंबले म्हणजे काय झाले, किती लोकांना इंचू चावला, मला चावलेला आहे खत भरताना. बाबा बसता येत नाही, उठता येत नाही, पळता येत नाही, जीव असा नकोशी वाटतंय. बाबा लय भयंकर काळा इंचू चावला होता, ते बी अंगठ्याला. उडी मारवा कुठं मारवा असा प्रश्न आला होता. 10वी-12वीला होतं, घरातलं शेणखत भरत होतो बैल गाडीमध्ये. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर नेमकं इंजेक्शन कुठं द्यावा, जिथे इंच चावलं तिथं दिलं. म्हणले महाराज विषाने विष मारल्या जातं. म्हणलं भाऊ अजून तू मार टाकला. पण आज त्यावेळेस मला झालं की इंचाचा काय फरक असतो. आणि मग जेव्हा मी हे गरुड पुराण वाचत होतो तेव्हा गरुड पुराणामध्ये 60,000 इंच चावल्याचं नाही का जेवढी वेदना होती तेवढी मूर्तीच्या वेळेस वेदना होती. म्हणलं 1 इंच चावल्या एवढी वेदना होती, तर मूर्तीच्या वेळेस 60,000 इंच चावल्या किती होत असेल बाबा. गणिताचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, सर्प इंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पीडा झाली सकाळाशी, 24 तास झाले. पण त्यानंतर काय एवढं झोंबल्यानंतर, एवढं सहन केल्यानंतर काय केलं तुकाराम महाराज, दीप कपूर कैसा विरळा तैसा देह झाला तुका म्हणे. म्हणजे जसं कापूर विरघळला जातो तसा माझा देह काय झाला, विरघळला आणि सगळीकडे कांती निर्माण झाली, तसा माझा देह झाला. आणि मग केल्यानंतर 15 दिवस त्याने खाता न पिता भामचंद्र डोंगरावर राहिले. पण त्यावेळेस तुकाराम महाराजांचे जे बंधू होते कान्होबा, त्याने पाहिलं की 15 दिवसापासून जे माझे बंधू होते तुकाराम, ते दिसत नाही, गेले कुठं. आणि मग शोधत कोणीतरी सांगितलं की ते भामचंद्र डोंगरावर आहेत. त्यावेळेस जसे ते भामचंद्र डोंगरावर चढले कान्होबा, तर तुकाराम महाराज साक्षात भगवान पांडुरंग दर्शन देण्यासाठी आले. आणि भगवंताने काय केलं,
की 15 दिवसापासून उपाशी पोटी राहून सर्प इंच चावल्यानंतर यांनी माझी भक्ती नाही सोडली. आलिंगन करताना जसं पाहिलं तर कान्होबाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि त्या धारा वाहत असताना की माझा भाऊ किती भाग्यवान आहे, साक्षात भगवंत माझ्या बंधूला आलिंगन करतात. तर जी चिंता होती ती सगळी चिंता निघून गेली आणि ते स्वतःला कृतज्ञता धन्य बनवू लागले की माझ्या भावामुळे मला दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर भगवंताचा जसा स्पर्श झाला त्याच्या जीवनातल्या सगळ्या वेदना, संकट, समस्या दूर झाल्याने तुकाराम महाराज ते शीतल आल्हाददायक भगवंताचा झालं. भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर त्यांच्या शरीरातून नाही का बुक्याचा, कपूर आणि तुळशीच्या माळाचा सुगंध तुकाराम महाराजांच्या शरीरातून येऊ लागला. येत असताना त्यावेळेस तुकाराम महाराज भगवंताला नाही का सुंदर प्रार्थना म्हणतात. आणि ही प्रार्थना एवढी सुंदर आहे, भगवंत म्हणतात की तुकाराम काहीतरी वाग. त्यावेळेस तुकाराम महाराज आहा अभंग रचन करतात. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तुकाराम महाराज म्हणतात सदा माझा डोळा जडो तुझ्या मूर्ती, रुखमाईच्या पती सोयऱ्या. ते म्हणतात भगवंता तुला जर काय द्यायचं असेल ना, सदा माझा डोळा जडो तुझ्या मूर्ती, रुखमाईच्या पती सोयऱ्या. तुझ्या प्रती माझा डोळा निश्चिंत राह, तू आता माझ्या डोळ्याच्या पुढे कधीच नको जायला. म्हणून जगन्नाथपुरीचं धाम आहे ना, थोडासा विषय डायव्हर्ट होतं पण महत्वाचा आहे. जगन्नाथपुरी धामामध्ये असं म्हटलं जातंय की जो जगन्नाथाचं दर्शन घेतो ना, त्या जेव्हा मूर्ती येईल ना, तर जगन्नाथजी काय करतात, मूर्तीच्या वेळेस तुमची रील फिरत असते, तुम्ही जीवनभर काय केले असते. तर जे गोष्टीवर तुमची आसक्ती असेल तर तुमचं चित्त आणि तुमचं रूप तुम्ही जेव्हा पाहता त्या चित्ताच्या प्रती आकर्षित होतात. पण जगन्नाथपुरीच्या प्रसंगामध्ये वर्णन असं आहे की जगन्नाथजीचं कोणी एकदा दर्शन घेतो तर मूर्तीच्या वेळेस रील फिरत असते आणि तुमचं चित्त त्या रीलच्या प्रती जगन्नाथजीला पाहतात, जगन्नाथजी कॅप्चर करतात आणि तिथून भगवत धामात घेऊन जातात. हरी बोल. आणि भगवान जगन्नाथजीला डोळे का बरं मोठे ठेवले माहितीये? भुया नाही का जगन्नाथजीच्या. हे बघतात की जो भक्त माझ्याकडे येतो आणि मला पाहतो तर त्या भक्ताला मी असे डोळे करून पाहतो, म्हणून जगन्नाथजीचे डोळे मोठे आहेत, एवढे आहेत. कारण बाकीच्या रूपामध्ये भगवंताचे डोळे ना पापणे आहेत, पण जगन्नाथजीच्या डोळ्याला पापणे नाही येतात. पण जगन्नाथजी काय बघतात, एखाद्या भक्ताने थोडीशी जरी भक्ती केली तर भगवंत जगन्नाथजी मोठे डोळे करून फाडतात. म्हणून मी गणपतीवर एक प्रवचन दिलं होतं, तंत्रसंग्रह नावाच्या ग्रंथावर आधारित, आणि ते माझ्या युट्यूबला गणपतीचे डोळे मोठे काय आहेत, गणपतीचे कान का मोठे आहेत. तर डोळे गणपती हे शिकवतात आपल्याला की दुसऱ्याचे दोष पाहताना तुमचे डोळे छोटे झाले पाहिजे, जगण्यासारखे मोठे नाही केले पाहिजे. कान कशासाठी मोठे, ते कथा ऐकण्यासाठी. कोण्या देवाच्या हातात नाही का प्रसाद नसतो, पण गणपती बाप्पाच्या हातात प्रसाद काय, तर भगवंताचा महाप्रसाद आवडतो. ते खूप डिटेल दिलेले. सांगायचा मुद्दा असा आहे की आपले डोळे दुसऱ्याला दोष पाहण्यासाठी नाही, तर आपले डोळे भगवंताचं रूप पाहण्यासाठी हे आपल्या कथेचं. आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मजस प्रेमच सर्व काळ. काय भगवंता काय कर, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देईन सर्व काळ नाम रूपामध्ये द्या. प्रेम सर्व काळ हे सगळं द्या. विठू माऊली हाच वर देई, संचार राही हृदया माझी. हाच वर दे, दुसरा वर कोणता नको मला. आणि पुढे म्हणतात, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझ्या पायी सुख सर्व काही आहे. भगवंता तुझ्या पायी सर्व सुख आहे या संसारामध्ये. तुझे तुझ्या रूपामध्ये, तुझ्या गुणामध्ये, तुझ्या ध्यानामध्ये सगळं रूप आहे, हेच माझ्या चित्तामध्ये राहू दे. आणि दिल्यानंतर जेव्हा मग भगवंत बघतात की तुकाराम महाराजांच्या अभंगातून एवढे प्रसन्न होतात, पुन्हा भगवंत आलिंगन करतात. आणि आलिंगन केल्यानंतर त्या डोळ्याच्या अश्रूच्या धारानं तुकाराम महाराज भगवंताला काय करतात, अभिषेक घालतात. आणि त्यावेळेस कान्होबा आणखीन ते दृश्य बघतात. तर त्यावेळेस कान्होबाला आणखीन एक रूप दिसलं, ते म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म, पितांबर धारण केलेलं. पितांबर झळझळ करतोय, ते तेज कांती बाहेर पडते. आणि पाडल्यानंतर त्यावेळेस कान्होबा दर्शन घेऊन लुप्त होतात. आणि मग तुकाराम महाराज त्या सौंदर्याच्या प्रती एवढे मोहित होतात, एवढे भावविवर होतात की त्याच्या ताण गेला, भूक गेली, सीन भागला.
आता काहीच राहिलं नाही. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज काय करतात, भगवंताचा तिथे भगवंताची आणि तुकाराम महाराजची खूप चर्चा होते. आणि कान्होबा लांबून पाहतात आणि पाहिल्यानंतर भगवंत अदृश्य होतात. त्यावेळेस कान्होबा पुन्हा जाऊन भेटतात आणि तुकाराम महाराज आलिंगन करतात. का बरं आलिंगन करतात? की माझा भाऊ किती भाग्यवान आहे की ज्या भगवंताने माझ्या भावाला आलिंगन केलेलं आहे ते आलिंगन मला भेटेल. हे प्रसंग वाचताना मला भागवतामध्ये ध्रुव महाराजाचा प्रसंग आठवला. जेव्हा ध्रुव महाराज वनवासातून आले, तपस्या करून आले, तर उत्तमपाद महाराजांनी काय केलं, ध्रुव महाराजाला आलिंगन केलं. तिला आचार्य वर्णन करतात की उत्तमपाद महाराजांनी ध्रुवाला आलिंगन का केलं. तर उत्तमपाद महाराजांना वाटायचं की माझा ध्रुवाने भगवंताचं आलिंगन केलंय, त्या आलिंगनानं मला भेटावं म्हणून त्याने आलिंगन केले. म्हणून आपण कोणी पंढरपूरहून आलं तर आपण पाया का पडतो, तर आपण पंढरपूरला नाही गेलोत, पण त्या वैष्णवांचा त्या भक्ताचा आपण चरण धूळ घेतली तर पंढरपूरची जी यात्रा केल्याचं फळ आपल्याला भेटल. एवढं महत्व आपल्या ग्रंथांमध्ये दिलेले आहे. आणि दिल्यानंतर तुकाराम महाराज येतात आणि गेल्यानंतर ते भाऊ चर्चा करत असताना तुकाराम महाराज म्हणतात आता मला काहीच नकोय. तर त्यावेळेस आपल्या भावाला म्हणतात की घरातले जेवढे प्रतिज्ञापत्र आहेत, लोकांना दिलेले पैसे सावकारीचे, ते आपल्याला नाही का ते इंद्रायणीच्या काठामध्ये सोडून द्यायचे. त्यावेळेस त्याचे भाऊ म्हणतात अरे तू तर वैराग्य घेतलंयस संसार, पण मला पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, मी कसा संसार करू आणि घराची परिवाराची जिम्मेदारी माझ्यावर आहे. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात वाटून घेऊ. आणि मग तुकाराम महाराज आणि कान्होबा काय करतात, ते प्रतिज्ञापत्र वाटून घेतात. आणि तुकाराम महाराज आपल्या वाट्यातले जेवढे प्रतिज्ञापत्र असतात, पैसे असतात, ते इंद्रायणीमध्ये सोडून देतात. कारण की त्यावेळेस कान्होबा विचारतात असं का. ते म्हणतात की मी जरी भक्ती करत असं, पण प्रतिज्ञापत्रामध्ये माझं चित्त अटकलेलं असतं आणि वारंवार मला या संसाराच्या प्रती आकर्षित वाढवत आहे. म्हणून श्रीमान शिक्षाष्टंग प्रभू एकदा प्रवचन सांगत होते की मी इंडियन एअरफोर्समध्ये होतो आणि फायटर पायलट होतो. त्यावेळेस त्यांना ब्रह्मचर्य आश्रम जॉईन करायचं, तो कोर्ट मार्शन झालं. ते म्हणले बरं झालं माझ्या डिग्र्या गेल्या, मला तर संसारात जाण्याचं पुन्हा काही होपच नाही. कितीतरी ब्रह्मचारी इस्कॉनमध्ये ते डिग्र्या म्हणले गेल्यानं बरं झाले, पुन्हा मला संसारात अट्रॅक्शन, जे आसक्ती होती, जे होप्स होते ते पण नष्ट झाले. आणि अशा प्रकारे ते फेकून देतात. आणि दिल्यानंतर त्या भाऊबंधाचे तपश्चर्या सगळं सोडतात आणि चित्त भगवंताच्या मध्ये लागतात. पुढे तुकाराम महाराज तपस्वी जीवन जगत असतात आणि तपस्याद्वारे भगवंत कसा त्याग करतात आणि भगवंताला कसं गुणगान करतात त्याचं सुंदर विवेचन, सुंदर प्रार्थना आहेत. शेवटचे 5 मिनिटं तुकाराम महाराज भगवंत का आले त्याचं एक 2-3 अभंग घेऊया याच्यामध्ये. की हा विषय ना खूप सुंदर आहे आणि खूप डिटेल्स आहे. या 2-3 दिवसात होत नाही, याची नाही का एक आठवड्याची सिरीज असली पाहिजे. आणि आपल्याला काय एवढं 1 तासाच्या पुरते ऐकण्याची पेशन्स नाही. बाहेरच्या कथेमध्ये कसं असं जोक असतो, पुन्हा भजन असतं, तो लोक थोडंसं हे असतात. इथं प्युअर फिलॉसॉफी चालते आणि एकच चॅनल चालू आहे. तो नॉर्मल रीलमध्ये बरेच चॅनल चालतात आणि हा बाबा काही चॅनल कधी संपवतो हा बी टेन्शन असतं. बरोबर ना. का अभंग घेऊ द्या, घेऊ. अहो तुमचे चेहरे पाहून वाटतं नको. 2 मिनिटात घेतो. तुकाराम महाराज ते म्हणतात की भगवंत का आले, कोणासाठी आले. सांडुंडिय वैकुंठ उभे राही विठेवरी नीट, आला रे आला जगजेटी भक्त पुंडलिकाच्या भेटी. भगवंत कोणासाठी आले, माझ्यासाठी नाही आले, पुंडलिकासाठी आले जगजेटी. पहिले चंद्र भागे तिरी कट धरुण्या करी, तुकया बंधू मने अंबर गरजत होतो जय जयकार. तुकाराम महाराज काय म्हणतात, पहिले पुरी म्हणजे चंद्रभागेच्या पलीकडे आलेले कट धरून या कंबरेवर धरून, तुका बंधू मने अंबर होतो गरजर. अंबर म्हणजे भगवंत बसून आलेले, जय जयकार होतो. कशासाठी आलेले तर दोन्ही हात ठेवून एकटी उभा राही तटी, कष्टा लागी भक्ती काजे विठ्ठल. जे कष्टामध्ये आहेत आणि भक्तासाठी आहेत, भगवंत त्यांच्यासाठी येतात. आणि दुसरं कारण काय, दैत्याचा काळ वृत्तांत म्हणजे दैत्याचा नाश करण्यासाठी येतात. आणि मग भगवंत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात महर्ली आसुरी त्यांना नाश करण्यासाठी येतात. आणि मग तिसरं कारण देतात भगवंत येण्यासाठी काय, निस्वार्थ परमार्थार्थ, जे निस्वार्थ परमार्थ करतात, भक्ती करतात, अशासाठी भगवंत येतात.
आणि त्या अभंगामध्ये म्हणतात, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तिथे माझी हरी वृत्ती राहे. अनेक नळा लगे माईक पदार्थ, तिथे माझा अर्थ नको देवा. ब्रह्म अधिक पदे दुःखाची शिरणी, तिथे दुचित्त झाडणी दे. तुका म्हणे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. या अभंगामध्ये म्हणतात की केवळ निस्वार्थ परमार्थासाठी भगवंत भक्ताजवळ येतात, ह्या अभंगामध्ये वर्णन करतात. आणि दुसरं एका अभंगामध्ये पुन्हा वर्णन करतात, चौथ्यामध्ये भगवंताच्या रूपाबद्दल सौंदर्याबद्दल वर्णन करतात. ते म्हणतात, सुंदर ते ध्यान उभय विटेवरी कर्कटावरी ठेवून या. याचं पण विवेचन खूप आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. हे सौंदर्याचं आणि रूपाचं वर्णन करताना वरदान मागतात की भगवंताचं तुझं चित्त, माझं चित्त नेहमी तुझ्या चरणाशी राहावं. असे कितीतरी 10 प्रकारचे अभंग तुकाराम महाराज नाही का भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर वर्णन करतात. तर याच्यामध्ये 5 टॉपिक कव्हर केले मी त्या अभंगामध्ये. पहिलं टॉपिक आहे भगवंत कोणासाठी येतात, कशासाठी येतात. तिसरी गोष्ट निस्वार्थी परमार्थासाठी येतात. चौथा टॉपिक आहे त्याच्यामध्ये भगवंताला काय पाहिजे भक्तांना त्याच्याबद्दल. 6वा टॉपिक आहे भगवंताचं सौंदर्य आणि 7वा आहे भगवंताच्या प्रती प्रेम. ह्या 7 प्रकारच्या अभंगाचं तुकाराम महाराज विवेचन करून गंतव्याचं वर्णन करतात. अशा प्रकारे हे तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. आपण पण आपल्या जीवनामध्ये ही आतुरता वाढवली पाहिजे, भक्तीमध्ये तीव्रता वाढवली पाहिजे. तर आजच्या प्रवचनातून टेक होम मेसेज 2 गोष्टीचा आहे. जीवनात कितीतरी चढउतार आले, समस्या जरी आल्या शारीरिक पारिवारिक, तरी भगवंताची भक्ती नाही सोडायची. आणि त्या भक्तीला आपण कसं तीव्रतेने केलं पाहिजे, त्यासाठी नाम जप केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, यातना केली पाहिजे. ह्या अभंगाच्या सारांश स्वरूपामध्ये आपल्याला वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे आपण ते करून आपल्या जीवनात पालन करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. संत शिरोमणी तुकाराम महाराज की, श्री श्री विठ्ठल रुक्माई भगवान की, पंढरपूर धाम की, चंद्रभागा मैया की, काय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.